बघा मुलाचे पाय पाण्यात दिसतात म्हणताना हो तशा प्रकारे म्हणजे माझी माहीत ना आधीपासून असंच आतून झोपताना पण विचार आहे की तू काहीतरी बहुत मोठं करणार आहे. माझ्या माहित नाही काहून असं होते. आपलं मन माहित आहे कधी कधी आपल्याला सांगते नाही तू असं. प्रेमाबद्दल आपण जाणून घेऊया. तुम्हाला पहिले प्रेम कधी आणि कुठे झालं होतं याबद्दल काही आयडिया? मी तेव्हा म्हणजे ते राहते बहुत साधा भोळा पोरगावर मी खरंच सांगताय मम्मी कसम तर म्हणजे मी भावनिक काही इमोशनल आहे खरंच सांगताय. मला लवकर अटॅचमेंट होते कोणासोबत पण. मी तेव्हा सोशल मीडियावर वगैरे नव्हतो 7वीत असताना ते लव्ह स्टोरी 2 दिवसाची होती म्हणजे माझ्या घरासमोर आली होती. तर सर शेवटी काय सांगाल प्रतीक वाडे म्हणजे काय याबद्दल सांगा. प्रतीक वाडे म्हणजे म्हणू शकता की शून्यातून वर आलेली कंपनी. हां म्हणजे खालच्या पातळीतून एकदम वर आलेला म्हणजे बघू शकता. आधी काहीच नव्हतं माझ्याकडे काही नव्हतं शून्य होतं पूर्ण शून्य. पैसा नव्हता फेम नव्हता पण खेडेगावात राहून सुद्धा म्हणजे मोठे स्वप्न पाहणारा म्हणजे प्रतीक वाडे. गरिबीशी झगडता झगडता 10 वेळा पडूनही उठणारा प्रतीक वाडे. हा आणि आईबाबाच्या कष्टाची जाणीव ठेवून कष्ट करणारा म्हणजे प्रतीक वाडे. आणि दुनिया काही म्हणेल बट आईबाबांची विचार करून सगळ्या समोर पाऊल टाकणारा म्हणजे प्रतीक वाडे असं म्हणू शकता. कोणती चढ उतार आले आयुष्यात त्यांना म्हणजे समोर जाऊन तुम्ही आज इथपर्यंत पोहोचलात? चढ उतार म्हणजे मला तरी वाटते माझं आयुष्यच म्हणजे संघर्षात गेलं आहे आणि अजून पण आहे. संघर्ष कधी संपत नसतो तर अजून पण संघर्ष चालू आहे. बट आहे लाईफ इज इक्वल टू संघर्ष म्हटल्यासारखं आहे नाही का. जे आपण जीवन आहे संघर्ष तर करावंच लागते प्रत्येक गोष्टीसाठी. कधी घरची परिस्थिती बरोबर राहत नाही कधी काही घडते. हा म्हणजे लाईफ प्रेडिक्ट नाही ना उद्या काय होईल काय नाही तर संघर्ष चालूच आहे. संघर्षाला सामोरं जाणं आपल्या हातात आहे आणि संघर्ष करून सामोरं जावंच लागेल. 2 हात करावंच लागेल. हार मानून थोडी जमणार आहे. हार मानलो असतो तर आज इथे नसतो. तर मला असं वाटतं की ठीक आहे यार. आणि मला मेन म्हणजे मी बिलीव्ह करतो गॉड्स प्लॅन. तो वाईटही करेल तरी मी म्हणतो हां काहीतरी चांगल्यासाठी. मला कोण धोका देऊन गेला म्हणजे सपोज सांगतात मित्र म्हणा किंवा कोणी आपल्यासोबत गलत करून गेले तर मी म्हणतो की हे गलत होणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्हाला काहीतरी शिकवायचा प्रयत्न करताय तो सांगत आहे की असं नाही असं कर. हां पण याच्यामध्ये कसं आहे बघा मी 10 वेळा एकच चुकी करत असेल तर मग मी मूर्ख आहे. त्याच्यातून काहीतरी शिकून समोर त्या चुका नाही करायला पाहिजे असं वाटते मला नाही का. तर चांगलं होणे अगोदर वाईट होणं खूप गरजेचं आहे. हां असं मला वाटते. तर खूप सुंदर माहिती दिली सर. थँक्यू. तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण म्हणजे सुप्रसिद्ध रील स्टार प्रतीकजी वाडे सर यांची मुलाखत जाणून घेतली. हा व्हिडिओ शेअर करा सर्वांना जेणेकरून ते पण सरांची संपूर्ण मुलाखत त्यांचा प्रवास गरिबीतून आज यशाच्या शिखरेपर्यंत पोहोचण्यापर्यंत प्रवास ते बघू शकतील आपल्या यूट्यूब चॅनलवर. हां भाई यूट्यूब चॅनलला भाऊच्या झाडीपट्टी मिनगरी नक्की सबस्क्राईब करा. याच्यासाठी म्हणता आता बघा भाऊचा स्ट्रगल बघा ना. आता आम्ही जाऊ द्या तिकडून तेवढ्या दुरून भाऊ इंटरव्ह्यू घ्यायसाठी आले. पेट्रोल पाण्याचा खर्च आता इन्कम वगैरे तर चालू नाही तरी पण करून राहिले बघा म्हणजे काहीतरी करायची जिद्द आहे. तर तुम्ही सबस्क्राईब करा भाऊला सपोर्ट दाखवा थोडा जेणेकरून त्यांची म्हणजे त्यांना असं नको वाटायला मी करत आहे कर्म करता पण फळ नाही भेटत आहे. त्यांना थोडी उमेद आली पाहिजे म्हणून भाऊच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. झाडीपट्टी मिनगरी. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. तर नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरुनले तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो हा व्हिडिओ आगळा वेगळाच आहे कारण की आपल्या झाडीपट्टीतील रील स्टार म्हणून ओळखले जाणारे प्रतीक वाडे सर आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर यांची आपण संपूर्ण मुलाखत जाणून घेऊया. हे नागाळा गावच्या चंद्रपूर तालुक्यातील म्हणजे नागाळा गाव हा एकदम म्हणजे ग्रामीण भागात येते आणि या ग्रामीण भागामधून आज यांची संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख झालेली आहे. यांचा गरिबीतून संघर्षमयी प्रवास एवढे आज खूप मोठे फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती. यांच्याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार सर्वांना. तर सर सर्वात पहिले तुमचा परिचय देऊन द्या आमच्या प्रेक्षकांना. जसं की तुम्हाला माहीतच आहे म्हणजे खूप जणांना माहीतच आहे मी प्रतीक वाडे इंस्टावर रील वगैरे बनवत असतो आणि थोडेफार लोक ओळखतात आपल्याला. आता तेच आहे आपली पहिचान. तर सर हा प्रवास कसा सुरू झाला एका म्हणजे ग्रामीण भागातून ते आज एवढ्या मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आज सर्वत्रकडे तुमची सर ओळख आहे. म्हणजे या क्षेत्रामध्ये तुमचे पदार्पण कसे झाले सोशल मीडियाच्या? पदार्पण म्हणजे बघा जसं मी जिल्हा परिषद शाळेला वगैरे होतो. पहिल्यांदा मॅडम होती एक घोगरे मॅडम म्हणून मुख्याध्यापिका होती. त्यांनी खूप सपोर्ट केलं मला. तू हे कर ते कर भाषण दे असं कर डॅन्स कर तुम्ही करायचो वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेत होतो. तर पहिल्यांदा त्यांनी मला कमीत कमी खूप रेजिस्टर राहते त्याचा मोठा पेज होता तेवढं मोठं भाषण मी शाळेमध्ये गेलो त्या दिवशी 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी असेल गेलो होतो. त्यांनी तेवढं मोठं भाषण लिहून दिला
अचानकच म्हणताय अरे हा तुला सांगायचं आहे, म्हणजे स्टेजवर जाऊन परफॉर्म करायचं आहे भाषण. तर दिलं. अचानकच मी घाबरलो, पण मी ट्राय केलं. तिथून माझी खरी सुरुवात झाली. नंतर मग कविता वगैरे लिहायला लागलो. म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये मला असं समजलं, म्हणजे माझ्या गुणांची मला ओळख झाली हलकी. तरी पण मी शिक्षणात व्यस्त होतो. मग भारत विद्यालय इकडे तिकडे म्हणजे चालू होतं शिक्षण. आणि नंतर इथे सोशल मीडियावर केव्हा आलो मी, जेव्हा लॉकडाऊन चालू झाला. मी आधी चंद्रपूरला राहत होतो, रूम करून राहत होतो. त्याच्यामुळे कसा घरी आहे म्हणजे आई बाबाचा सहवास नाही, बाहेर कोणी बोलायला नाही, चालायला नाही, असं महिना जात होता जेव्हा मी हसत नव्हतो, म्हणजे फुल्ली डिप्रेशन मध्ये होतो. बट देवाची कृपा की लॉकडाऊन लागला, मी गावाकडे आलो आणि मग खाली पिली होतो. आणि मग मी करायचं काय, तर मी विचार केला चला व्हिडिओ बनवून पाहू. म्हणजे सगळ्याची रील वगैरे बघत होतो. अरे हे तर गुगलवरच्या शायरी आहे, तर काहीच करू नाही राहिले, वेगळं तर काहीच नाही यांच्यापेक्षा बेटर तर आपण करू शकतो. म्हणजे हा घमंड नव्हता, एक विश्वास होता आतून. मी ट्राय केलो, बहुत वेळ फेल झाला. फक्त म्हणजे इंस्टाला नाही आलो डायरेक्ट, मी युट्यूबला होतो. तर हिंदीमध्ये ब्लॉग मी म्हणलं पूर्ण इंडियामध्ये फेमस होऊन जातो. पण ते राहते सुरुवातीला नाही का, बट ते माझी हिंदी अलगच जाय. म्हणजे आता इकडं म्हणजे फणस दिसला तर त्याला आता हिंदीमध्ये कटल म्हणते. आम्ही इधर देखो गायज फणस दिख रहा, ते जमतच नव्हतं. मी किती ट्राय केलं. मग तेवढं झालं. त्याच्यानंतर मग मी विचार केला नाही असं करत राहू तर आपण तर काही होऊ नाही शकत. तर मग मी विचार केला रिस्क घेणं गरजेचं. कोणताही क्षेत्र असो, रिस्क घेतल्याशिवाय तर माणूस समोर जात नाही. आणि सगळ्यापेक्षा वेगळा जो कोणी करू नाही शकत तसं केल्याशिवाय तर आपण होणार नाही. तर मग मी एकदा बहुत खतरनाक स्टोरी आहे. म्हणजे मी लग्नाला गेलो होतो बघा, मला बनवायचा होता प्रँक व्हिडिओ. कारण की पब्लिकमध्ये जाऊन डान्स करणं म्हणा एका प्रकारे पाहिलं ते चुकीचं आहे. बट मी सांगत आहे तेव्हा म्हणजे मी सुरुवात केली होती तेव्हा समजत नाही आपल्याला. तर मी म्हणलं हे तर कोणी करू नाही शकत, प्रत्येकात हिंमत नाही एवढी की बस स्टॉपवर जाऊन कोणी नाचेल किंवा काय करेल. तर मी गेलो होतो लग्नाला, गावचं लग्न होता. तिकडून येताना एक व्यक्ती होता, त्यानं पूर्ण टल्ली झाला होता. तो म्हणे भाऊ मला घरी सोडून द्या म्हणे. तर त्याचीच गाडी पकडली. येता सावलीमध्ये थांबलो, त्याला थांबवलं, कोल्ड्रिंक वगैरे प्यायला लावलं ना. आम्ही गेलो तेवढ्यातच बस स्टॉपवर शूट केला. तिथं केला. मग पुन्हा मुलला आलो. मुलला आल्यावर त्याला पुन्हा बसवलं एका जागी. आम्ही जाऊन पटकन शूट केला. आणि त्याच व्हिडिओमुळे मग मी फेमस झालो. म्हणजे तो व्हिडिओ कसा झाला, युट्यूबला वगैरे व्हायरल नाही झाला, थोडेफार व्ह्यू झाले 15-20 हजार. त्याची कोणतरी क्लिप बनवली, मी इंस्टाला पण अपलोड नव्हता केला रील वगैरे. त्याची कोणतरी क्लिप बनवली आणि स्टेटस लावला, मूल में पुष्पा की एंट्री, ये कोण है भाई, अलगी कर रहा, असं तसं. तिथूनच माझ्या 2 दिवसामध्ये म्हणान तरी कमीत कमी आज स्टोरी लावता मेरे 2K हो गए, उद्या स्टोरी लावता 3K हो गए. म्हणजे असे 2-4 दिवसातच माझे 10,000 फॉलोअर झाले. आणि तिथून मग मी याला थोडं चालू केलं. तर आपण वैयक्तिक जीवनाबद्दल जाणून घ्यावं तुमचा म्हणजे जन्म कुठे झाला? माझा जन्म आता मला प्रॉपरली आठवत नाही, पण मला वाटते आईच्या गावाला, म्हणजे वरवट म्हणून आहे गाव इकडे माझा मामाचा, तिकडेच. कुटुंबामध्ये म्हणजे कोण कोण राहतात? कुटुंबामध्ये सध्या तरी माझे आई बाबा, मी आणि माझा मोठा भाऊ. तुमच्या गावामधील तुमचं म्हणजे बालपण आहे ते कसं गेलं? बालपण म्हणाल तर आता बाकी मुलांसारखा खेडेगावात जसं असते ज्या गोष्टी, म्हणजे कंच्या खेळणी म्हणा, त्या कॉप्या येत होत्या हिरोच्या, ते त्या झिपड्या म्हणत होता आमच्या भाषेमध्ये सांगतात, ते डाचू वगैरे राहते बघा, देशी दारूचे ते झाकण वगैरे, ते खेळण्यात, त्या आंब्याच्या घुया, ते सगळं खेळण्या. म्हणजे टायर चालवणी, टायर चालवता कधी कुत्रा चावला, पूर्ण म्हणजे जे खेडेगावात घडते तो जीवन आम्ही जगलो. केव्हापर्यंत म्हणू शकता 7वी पर्यंत. त्याच्यानंतर मग मी तर बाहेरच होतो शिक्षणासाठी. म्हणजे जे गावाकडे खेळ होतात ते पूर्ण? हो पूर्ण बालपण जगलं मी, जगलं. शिक्षण कितपत झालंय तुमचं? माझा BSc कम्प्लीट आहे. BSc. मग तुम्हाला लहानपणापासून म्हणजे कोणत्या क्षेत्रात जायची आवड होती? माझी आवड म्हणजे जसं बघा मुलाचे पाय पाण्यात दिसतात म्हणताना तशा प्रकारे, म्हणजे माझी माहित ना आधीपासून असं आतून झोपताना पण विचार आहे की तू काहीतरी बहुत मोठं करणार आहे. माझ्या माहित नाही काहून असं होते, आपलं मन माहित आहे कधी कधी आपल्याला सांगते नाही तू असंच करू शकते. तर ते आधीपासूनच होते की मला कसं म्हणजे ह्या क्षेत्रात उतरण्याचं कारण मी खरं सांगते, मला तर कुणाच्या हाताखाली काम नव्हतं करायचं. आणि दुसरी गोष्ट असं काम करायचं आहे की घरी राहून आपण कमवलं पण पाहिजे, आणि म्हणजे असं काम केल्यासारखं पण नाही वाटलं पाहिजे, आणि 4 लोक आपल्याला ओळखले पाहिजे. आता बघा जसं मी कुणाला असा म्हणजे अपमान करून नाही बोलताय, डिसरिस्पेक्ट नाही करताय, बट सांगते बघा आता नोकरी करणार असेल तो भले कमवत आहे, पण त्याला म्हणजे किती जण ओळखणार मोहल्ल्यातले हे ते. बट मला असं वाटलं होतं की मी जिथं जाईन तिथं 4 लोक ओळखले पाहिजे, रिस्पेक्ट केले पाहिजे. आणि आता ठीक आहे म्हणून मी ह्या क्षेत्रामध्ये आलो. म्हणजे आपली काहीतरी वेगळी ओळख हवी होती. लहानपणी मग कोणत्या गोष्टीची आवड होती तुम्हाला? म्हणजे असं स्टेजवर डान्स म्हणा, भाषण म्हणा, ते खूप जास्त आवड. म्हणजे
मला नेहमी म्हणजे अटेन्शनचा भुका होतो मी खरंच सांगता. म्हणजे आपण भाषण दिलं आणि कोणी आपली प्रशंसा केली, अरे वा का खतरनाक भाषण देते यार का, ते मला बहुत म्हणजे असं अंदरून म्हणजे रुहानी खुशी म्हणते ना तसं व्हायचं. हा. मग पूर्वी म्हणजे घरची आर्थिक परिस्थिती कशी होती? आर्थिक परिस्थिती म्हणलं तर भयंकर का भयंकर हलाखीची होती. आता लोकांना वाटते म्हणजे सोशल मीडियावर मी कधी सांगितलं नाही, बट खूप भयंकर गरिबीतून आलो. अशा गरिबीतून आलो का पावसाळ्यामध्ये आमची झोपडी होती, पावसाळ्यामध्ये आम्ही रात्र रात्र झोपत नव्हतो. आई जिथं पाणी म्हणजे असं घर होतं, कौलाचं घर होतं, जिथं तिथं गरत आहे, विजा चमकत आहेत, तर आम्ही रात्रभर एका जागी जिथं गरत नाही तिथं बसून रात्र रात्र काढू आम्ही. मग सकाळी उठून तो झोपडीतला पाणी काढा. हा म्हणजे इतके हाल अपेष्टा सहन केल्या. आणि बाबा वगैरे का शेतकरी आहे तर काही ना, आमची परिस्थिती म्हणजे डाऊनच होती म्हणा. मग घरच्यांचा पाठिंबा होता का तुम्ही म्हणजे जेव्हा काम करायला सुरुवात केली सोशल मीडियामध्ये? त्याबद्दल सांगा. तर पाठिंबा म्हणजे बघा, बाबाची वगैरे अपेक्षा कशी होती, त्यांनी शिक्षणाला खूप जास्त पैसा लावला. आमचं घर वगैरे आधी नव्हतं, त्याचं कारण म्हणजे शिक्षणात इतका भयंकर पैसा गेला. सायन्स घेतलं होतं ना, सर्वांना माहिती आहे सायन्ससाठी एखादा शेतकरी नाही पुरवू शकत. ट्युशनला 30-40 हजार देणं कुठं जमते, कमाई नाही आपली तेवढी. तर बाबाची अपेक्षा होती का काहीतरी शिकून नोकरी करेल, हे करेल. आणि मी लॉकडाऊन मध्ये येऊन जेव्हा बसलो आणि सर्वांची मुलं नोकरीवर लागताय हा तो, पण आम्ही एवढा बाकींच्या पेक्षा सर्वात जास्त शिकवत आहोत. सायन्स कोणी केलं नाही आजपर्यंत, तेवढं करता तरी पण माझी मुलं काहून असे. तर जेव्हा मग मी युट्यूब वगैरे चालू केलं, खाली पिले होतं सुरुवातीला काही नाही म्हटले, पण जसा लॉकडाऊन हलका हटला तेव्हा मग म्हणायला सुरू, हे का करताय रे व्हिडिओ बनवून, कामा म्हणजे आई म्हणत होती कामावर जाणं, कॅटरेजचे करत होता ना कामा आधी तू, तर जाणं तिथं 2 पैसा कमव, घरी बसून का करते. तर एक दिवस मी जेवण करत होतो, आम्ही बसलो सगळे, त्यांना दाखवलं मी युट्यूबवरचे व्हिडिओ की बघा हा पहिले कसा होता, यानं कुठून आला, हा वीटभट्टीत काम करत होता, आज बघ युट्यूबवरून एवढे कमवते, असं असं करत आहे, चांगलं करताय. ते म्हणे ठीक आहे रे म्हणे. तर मग ते म्हणे पण काही केव्हापर्यंत होणार का नाही होणार. तुम्ही त्यांना सरळच म्हणलं पाक म्हणजे कधी कधी आईबाबाच्या विरोधात पण जावं लागतं. हे गोष्ट चुकीची वाटेल खूप जणांना, पण मी म्हणतो का ही गोष्ट सही आहे. कधी कधी काय होते बघा, आता माझे आईबाबा विरोधात काहून गेले असणार, त्यांना याच्याबद्दल नॉलेज नाही. हा, त्यांना जर नॉलेज असता की सोशल मीडिया असं राहते, याच्यातून हे होऊ शकते, ते त्या गोष्टी मी पटवून दिल्या. तर मग म्हणे ठीक आहे तू कर म्हणे. तर मी म्हटलं सरळ मला 2 वर्ष द्या, जिंदगी माझी आहे, होईल चांगली तर चांगली होईल, बरबाद होईल तर मीच होणार, पण मला करायचं आहे तर करायचं आहे. हा पद्धती बोललो ठीक आहे कर म्हणे. मग ना मग सपोर्ट होता, चांगलाच होता. आई बाबा तर करते, बहुत साऱ्या गोष्टी सपोर्ट करते. माझे नशीब मला चांगले भेटले आहेत आई बाबा. म्हणजे आपल्या ग्रामीण भागातील जे लोकांची जी मानसिकता राहते ते कुठेतरी त्यांना वाटते की कुठे ते काम करून म्हणजे पैसे कमवले पाहिजे, म्हणजे त्यांना म्हणजे फारसं नॉलेज नाही राहत सोशल मीडियाचं, त्याच्यामुळे म्हणजे असं होऊ शकते. तर तुमचं जे नागाळा गाव आहे, तुमच्या गावाबद्दल आम्हाला थोडं सांगा. गावाबद्दल म्हणायचं तर लोकसंख्येच्या बाबतीत आहे म्हणजे मीडियम येईल गाव, अति छोटा पण नाही अति मोठा पण नाही. आणि आहे यार आता खेड्यासारखाच. आमच्याकडे आमच्या गावाबद्दल सांगायचं तर आम्ही धानाची शेती करतो, सगळे शेतकरी आहेत गावात. आणि आहे ठीकठाक म्हणजे आता काय सांगू गावाबद्दल, गाव आहे म्हणजे. या झाडीपट्टी भागामध्ये राहून ग्रामीण भागात राहून म्हणजे हे यश कसं मिळवलं याबद्दल सांगा. यश म्हणजे मला असं वाटते बघा, घरी बसून पण आपण दुनिया हलवायची ताकद ठेवू शकतो. त्या गोष्टी स्वतःवर आहे. म्हणजे तुम्हाला कुठं प्लेस, तुम्ही कोण आहात, कुठून आहात, ह्या गोष्टी मायनेच नाही राखत. हा, कोणी तुमच्याबद्दल काही ओपिनियन देत आहे की तू नाही करू शकत, काहीच मायने नाही राखत. तुमच्या मनात जिद्द पाहिजे. तो दुसरा आपल्याबद्दल का बोलेल किंवा कोण तू इथून आहे रे, तू हे नाही करू शकत, असं पॉसिबलच नाही ना. हे तर ठीक आहे, आम्ही आता एवढ्या गरिबीतून, ठीक आहे खेड्यातून, आमच्यापेक्षा असे लोक आहे की कोठून कोठपर्यंत गेले आहे. हा, तसं काहीच नसते, हे मेंटॅलिटीच आहे सगळा. आणि लोक तर आहेतच यार थोडे, आता त्यांनी काय म्हणू आपण त्यांना चेंज नाही करू शकत. तर सर म्हणजे कॉलेज शिकत असताना काही शाळेमधल्या आठवणी वगैरे? शाळेतल्या आठवणी म्हणजे हा आहेत, खूप साऱ्या आहेत. म्हणजे सर पहिली गोष्ट तर मी बॅक बेंचर नव्हतो आधी, शिक्षणात खूप जास्त रस होता मला. म्हणजे टॉपरच्या लिस्टमध्ये होतो मी. तर सर्व शिक्षकांचा वगैरे लाडका, 7वी पर्यंत वगैरे होतो सगळं. जिल्हा परिषद शाळेत तर चांगलंच राहते, म्हणजे मुलासारखे जपतात म्हणतात ना, तसं आहे. नंतर कॉलेजला माहित नाही मला. मग तिथून 8वी नंतर म्हणजे 8वी पासून मग मी गेलो भारत विद्यालय नवरगावला, तिकडे शिंदेबाई साईड, तिकडे शिकायला. तर तिकडे पण सर्वांचा फेवरेट, कारण की भाषणात म्हणा कोणत्या याच्यात अग्रेसर. हा, त्याच्यामुळे शिक्षकांचा लाडका होतो. तर छान आहे. आणि हॉस्टेलवर राहत होतो, हॉस्टेलवर तर खूप साऱ्या आठवणी आहेत. आता हॉस्टेल लाईफ म्हणलं तर माहितच आहे तिथे कसं राहते.
तर सर बालपणीची सर्वात एक कठीण प्रसंग म्हणजे कोणता होता तुमच्या जीवनात? हा एकदा घडलं होतं माझ्यासोबत. कठीण प्रसंग म्हणजे मला असं वाटते ते गोष्ट घडली असती तर किती भयंकर बेकार झालं असतं माझा म्हणजे माझी लाईफच बरबाद असती. ते क्रेशर नाही राहत का, ते तिला असा पट्टा राहते जाडवाला आणि समोरून जर आपण घुमवलं तर घुमते. तर लहानपणी मी किती होतो मला आठवत नाही, मी जाऊन त्या पट्ट्याला असं पकडलं होतं आणि समोर जाऊन कोणता नालायक माहित नाही त्याने जाऊन तो बिचारा असा घुमवून टाकला, माझ्यावर कृपा केली. थोडा जरी घुमवला असता हे माझे पूर्ण बोट गायब असते. हलके वार गेले होते, भयंकर रडलो, बाबा वगैरे मारले, पण वाचलो मी. तो एक खरं सांगतो तो क्षण होता का झाला माझा हात गेले असते काय यार, काहीच नसती, लाईफच नसती. तर आपण आता बोलूया संघर्ष आणि सुरुवात करे. तर सर सर्वात पहिले तुमची रील कधी बनवली होती? सर्वात पहिले म्हणजे बघा मी तर पहिले युट्यूबलाच होतो. खरं सांगता मी युट्यूबवरच माझी जर्नी आहे पूर्ण स्ट्रगल. त्याच्यानंतर मी इंस्टावर बनवत होतो, पण मी इंस्टाचा इतका राग करत होतो. मी ते लव वाले बनवत जाओ, मला सोडून गेली असते डायलॉग नाही, ते पुणेरी करत होते तसं. आणि ते लावणी आपल्याला नॉलेज नव्हतं ना, रील अशी बनवली जाते का अशी, आपण फक्त टाइमपास पूर्वा करत होतो. तर व्हायरलच नव्हती होत. आणि दुसरी गोष्ट माझा व्हिडिओ मला चांगलाच वाटे, यार बेस्ट आहो मी. आता लोकांना नाही आवडत आहे ते आहे ना, म्हणजे आपले चांगलाच वाटते नाही माझं चांगलं, तर ते व्हायरलच नव्हती होत. मी किती व्हिडिओ टाकत होतो. तर मग असं वाटलं का यार काय इंस्टाग्राम सपोर्ट नाही करत. मग माझं जेव्हा ते म्हटलं मी का पुष्पाची ते रील कोणते रील केले, ऑटोमॅटिक माझे फॉलोअर्स आले. म्हणजे इंस्टावर रील वगैरे व्हायरल नाही झाली, ते बाहेरूनच ऑडियन्स डायरेक्ट आली नाव सर्च करून. हा पहिला फोन आणि कॅमेरा याबद्दल सांगा, म्हणजे पहिले मोबाईल वगैरे कोणता होता तुमच्याकडे? माझ्याकडे म्हणजे व्हिडिओ बनवायच्या आधी सांगतो, फर्स्ट इयरला BSc तेव्हा मला स्कॉलरशिप भेटली 6,000. कशी भेटली का माहित नाही, मला समजलं नाही. तर 6,000 मी पहिला मोबाईल घेतला. त्याच्यानंतर मग जेव्हा हे जर्नी स्टार्ट केली तर तेव्हा मला माझे काही कॅटरिंगवर काम करून झालेले जमा झालेले पैसे होते. आणि माझा मोठा भाऊ तो मला नेहमीच सपोर्ट करते, त्यासारखा सपोर्ट करणार कोणी आहे नाही. तर तो थोडे पैसे भरला आणि मला घेऊन दिला रिअलमीचा मोबाईल 16,000चा. त्याच्यावरच मी पूर्ण रील आज नाही म्हणून तरी 3.5 लाख जे फॉलोअर्स आहे ते पूर्ण मी त्या साध्या कॅमेऱ्याने केले. बघू शकता आमचा इंटरव्ह्यू जो आहे भर पावसात चालू आहे भाई, विजा वगैरे चमकून राहिले. तुमच्यासाठी करणं आहे सगळं, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून टाका भाऊच्या. तर सर सुरुवातीला म्हणजे कोणकोणत्या अडचणी आल्या? अडचणी व्हिडिओ लोकांना वाटते की साधी गोष्ट आहे, तसं नाही. जसं मी युट्यूबला काम करत होतो, मुलांच्या घरी बोलवायला जा, इंटरेस्ट नाही घेत जेवढं आपलं डेडिकेशन. कारण इंटरेस्ट नाही घेणं म्हणजे त्यांची पण चुकी ना. कसं राहते आता मला त्या गोष्टीत इंटरेस्ट आहे तर त्यांना पण असलंच पाहिजे असं नाही ना. तर त्याच्यामुळे त्यांच्या मागे धावावं लागते, चलणं यार चलणं, तो 10 कारणं देईल नाही यार. आणि अर्धे पोरं तर काही खरं नाही यार माझ्या गर्लफ्रेंड सोबत बोलायचं आहे, ते बहुत कारण बहुत मागं लागा लागते ना. एवढे हालअपेष्टा सहन करावं लागते, कधी कधी इरिटेट होऊन जाते माणूस, काऊन नाही येत काऊन असं. पण आपण नाही करू शकत, आता करा लागते, त्यांच्या मागे जावं लागते. मग फेमस झाल्यावर तर नंतर लोक येते तसं. मग सुरुवातीला लोकांनी कोणती प्रतिक्रिया म्हणजे देत होते लोक? मला तर असं वाटते माझ्याबद्दल तर गावातले लोक वाईट तर नाही बोलत, एवढंच आहे. माहित नाही काऊन आधीपासून मी गावात होतो त्यांना माहित आहे कसं आहे काय. बट काही काही जण आत्ता बोलायला लागले जेव्हा मी थोडाफार कमवायला लागलो तेव्हा फार. भले ते वेगळ्या पद्धतीने बोलतात पण आपण एवढे पण लहान नाव का आपल्याला कोणत्या अँगलने म्हणताय, त्याचा उद्देश काय म्हणण्याचा ते समजत नाही. तर त्यांना म्हणू शकतो ते जळणारे आहेत, आपल्याला माहित आहे पण आपल्याला घेणदेण काय, तुम्ही जळत राहा आम्ही पडत राहतो. सर्वात पहिले व्हायरल झालेला व्हिडिओ कोणता तुमचा? पुष्पावालाच तो प्रँक. तिथूनच माझी जर्नी मेन तर त्यानंच केलं सगळं काम. सुरुवातीचे म्हणजे फॉलोअर्स किती होते? माझे असणार 299 काहीतरी फॉलोअर्स होते. मग तिथूनच हे रील नंतरच मग माझे 4-5 दिवसातच होऊन गेले 10,000. तुमच्या जो पहिल्या व्हिडिओला म्हणजे किती व्ह्यूज मिळाले होते? जसं मी पहिला व्हिडिओ म्हणजे रीलला म्हणता का? रील किंवा व्हिडिओला. जसं मी युट्यूबवरची सुरुवात केली होती तर सांगता मला वाटते मी हिंदीमध्ये वगैरे बनवत होतो, कोणीच नव्हता पाहिजे. माझ्या घरचे 1-2 मित्र डबल रिपीट करून पाहणी, तर ते 100-70-80 तेवढंच ठीक. आणि मग नंतर मी जेव्हा कॉमेडी कंटेंट चालू केला, पहिला टॉपिक उचलला खर्याचा. ते पण कसं झालं म्हणजे हिंदी ब्लॉग करत होतो, माझा मित्र होता एक, अबे यार तू बसल्यापासून इतका हसवते म्हणे, तर मग तू हे ब्लॉग बनवण्यापेक्षा कॉमेडी बनव म्हणे. तर मी म्हणलं, मग त्याला म्हणलं अबे हो चांगली आयडिया आहे, टॉपिक कोणता यार, आपला डेलीवालाच आहे ना यार, खर्यावर बनवायचा, तो कॉमन टॉपिक आहे. तर मग खर्यावर बनवलं, तर त्याच्यावर मला आले होते, तो व्हिडिओ मला वाटते 26,000 गेला. भयंकर. तिथून मला वाटलं आता काहीतरी होते.
तुमचं म्हणजे कंटेंट कशा प्रकारचे असते? आता रीलचं पकडा, सध्या आता माझे यूट्यूब वगैरे थोडा कमी झालाय तर मी रीलचाच सांगते. माझा कॉमेडी कंटेंट असते, जसं मी कधी साधू बाबा म्हणतो, हो. कधी मी कॅरेक्टर घेतो, आजीचा घेतो, आजोबाचा घेतो, कधी नॉर्मल रील राहतात. आणि हो. मेन म्हणजे माझा हे आहे रायमिंग वाला कंटेंट आहे. हा. तर मग सुरुवातीच्या अडचणींवर म्हणजे कशी मात केली? सुरुवातीला ज्या अडचणी अडचणी आल्या, हा, तर याच्यामध्ये बघा माझे काही रूल आहेत माझ्या जिंदगीमध्ये मी आजमावले आहेत आणि मी ते पाळतो की ज्याला सक्सेस व्हायचा आहे तो कारण नाही देईल. हा, एक पाय नाही तो एक पायानं धावल, दोन्ही पाय नाही तो घुसरत जाईल, जाणारा कसाही जाते. आणि कारण देशील तर कारण देशील तरी ते म्हणजे आपण कारण देऊ, उदाहरणार्थ मी कारण दिले, फरक कोणाला पडत आहे? मलाच पडणार आहे. लोकांना काय करायचं, तू व्हिडिओ बनव नको बनव, काही टेन्शन नाही, लाईफ माझी खराब होणार आहे तर ते मलाच करावं लागणार. तर म्हणजे बहुत साऱ्या अडचणी आहेत, बट मी खूप सारे ऍडजस्ट केले. म्हणजे जसं बघा स्क्रिप्ट लिहो मी, एखाद्या वेळेवर अलगच चालला गेला, तुरंत मी स्क्रिप्ट चेंज करून टाको, जागेवरच्या जागेवर कॅरेक्टर चेंज आणि स्क्रिप्टली असं म्हणजे हे नाही का मुलांना किती आहे त्याच्यानुसार हे करून टाका, म्हणजे ऍडजस्टमेंट करत 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 केलं. सुरुवातीला मग म्हणजे कोणते ऍप्स वापरायचे एडिटिंगसाठी? एडिटिंगसाठी बेस्ट मी सर्वात जास्त वापरला असेल तर काइन मास्टर, तो मला बेस्ट वाटे. कारण की माझ्या व्हिडिओमध्ये काय असे इफेक्ट नव्हते, विजा चमकतांती किंवा असं धाडधूड धाडधूड असं नव्हतं. आपली कॉमन होती, म्युझिक टाकलं बॅकग्राऊंड, आपलं बोलणं राहत होतं आणि अँगल वेगवेगळे, तर कट आणि म्युझिक होतं. तर मी काइन मास्टर बेस्ट वाटत होता मला तो. तर रील बनवताना म्हणजे कंटेंटचा जो आयडिया आहे तो कुठून येत असतं? कंटेंटचा आयडिया म्हणजे बघा, जसं मी कोणत्या रील वगैरे पाहतो किंवा आजूबाजूला घडते. आता जसं माझा सर्वात जास्त लोकांना आवडणारा मला वाटते म्हणजे जेव्हा पण मी कुठं बाहेर जातो, एक तर म्हणता भाऊ खर्रा देणं, कारण की मी खर्ऱ्यावर जास्त बनवतो. हा, आणि दुसरी गोष्ट आहे आता सध्या तरी होऊन राहिला माझा बाबावाला कंटेंट. तर ते बाबावाला कंटेंट कसा म्हणजे मी कुठे ना कुठे पाहिलं आहे आणि त्या गोष्टी मग नंतर आठवल्या मला, बे यार हा कॅरेक्टरवर, आणि बस आपला मसाला मग ते आपल्या अंदर आहे ते रायमिंग वायमिंग हे ते करून, तर ते करून मग तसं होते आमचं. तर सध्या आता किती फॉलोअर्स आहेत तुमच्याकडे? माझे 3,65,000. आता म्हणजे कोणकोणत्या रील तयार केल्या आतापर्यंत? मग नंतर असे तर खूप सारे झाले, किती कंटेंट झाले यार, 1,000 काहीतरी 1,000च्या वर झाले रील. हा, तर आधी सुरुवातीला माझा कंटेंट कसा होता, लोकांनी खूप हेट दिला, चुकी पण मान्य करतो मी. आणि मित्रांनो राग नका करू, सुरुवात असते, सुरुवातीला कोणी सांगणार नसते ना, खेडेगावात तर कोणी मार्गदर्शन करणार नसते, त्याच्यामुळे आपण चुकतो यार. आपण खेडेगावातून, आपल्याला नॉलेज नाही, बट माझी चालायची इच्छा होती, चुकत होतो पण चालायची इच्छा होती. मी करत करत गेलो, लोकांनी हेट केला, कधी डबल मिनिंग, कधी मी थोडा वाईट वगैरे बोललो असेल आधी, तो माझा पास्ट होता कारण की सुरुवात होती. हा, मग नंतर मला कळायला लागलं नाही हे गलत आहे आणि हे असं करायला पाहिजे. आता सुरुवातीची मी रील जेव्हा पाहतो, मी सुरुवातीला सांगतो खरं, जेव्हा सुरुवात केली रील कसं बनवायचं, इथं बसलाय, हा इथं आलो, मासऱ्या पकडायला चला, काही बोलून दिलं, टाकून दिलं. आता कसं आहे, मी प्रॉपर आता मी लिहितो, रात्री झोपताना लिहितो, हा स्क्रिप्ट लिहितो, जेणेकरून माझा व्हिडिओ चालला पाहिजे, लोकांना आवडला पाहिजे, ते प्रोसेस राहते. लिहिलं, जमलं की नाही पाहतो, मग शूटला जाताना मग कसं असं तसं सगळं करून प्रॉपर एडिटिंग करून अशी आहे. पहिले कसं होतं, उचलला कॅमेरा, बोलून टाकलं, काही टाकून दिलं असं. हा, तर म्हणजे आतापर्यंत सर्वात जास्त व्हायरल झालेली रील म्हणजे कोणती आहे? व्हायरल 14 मिलियन गेली आहे माझी आरती, उन्हाळ्याची आरती. आता मला आठवत नाही यार, काहीतरी मी केलं होतं, जय उन्हाळा जय उन्हाळा जय उन्हाळा, काहीतरी उन्हापायी पुरा पडून गेलो काळा, असं काहीतरी बनवलं होतं, मी लक्षात नाही आहे त्यार, मी व्हिडिओ बनवून टाकतो मग तेवढं हे नाही करत. ते आरतीवाली जाऊन आहे 14 मिलियन. आणि एक दसऱ्याची होती, ते गाण्या टाईप बनवलं होतं, झाडाला पिकलाय आंबा, त्या गाण्यावर मी आला ग बाई आला ग, आला 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 दसरा, सासू संग भांडते ससरा, अग बाई सासू संग, अशा पद्धतीने बनवलं होतं. सोशल मीडियामधून म्हणजे कमाई केव्हा सुरू झाली? 2 वर्ष मी घासली. 2 वर्षानंतर ते युट्यूब वरून मग हलका पहिला 9,000चा पेमेंट आला, दुसरा आला, तिसरा आला, नंतर मग युट्यूब माझा पूर्ण गायब झाला. आता चॅनल आहे बट येईल, आता चालू करणार आहे मी डेली ब्लॉग वगैरे. तुमचं म्हणजे हे रील स्टार म्हणजे कशी तुमची ओळख झाली? रिस्टार म्हणजे आता करत गेलो, लोकांना आवडत गेलं, जिकडे तिकडे जायचं, लोक भेटायचे, हळूहळू त्यांनीच पसरवलं. मेन तर कृपा खरं सांगतो ऑडियन्सची आहे, कारण की त्यांनी सपोर्ट नसतं केलं आणि आज पण नाही करतील तर माझी काही अवकात नाही, गल्लीतला कुत्रा पण माझ्यावर भुकणार नाही. मेन तर ऑडियन्स आहे म्हणून एक कलाकार आहे, कलाकाराला वावच देणार नसतील, आता मी इथं काही बोलत आहे, भाषण करत आहे, कोणी टाळ्या वाजवणार नसतील तर काय अर्थ काय त्या कलाकारी.
तर मेन तर ऑडियन्समुळे सगळ्या लोकांच्या प्रेमामुळे मी आहो आणि मी लोकांची रिस्पेक्ट करतो. मी जिथे पण जातो कुणाला वाटते की हा घमंड दाखवते, घमंड नसते. कधी गाडीवर असतो आवाज नाही येत, कधी होते, पण मी इग्नोर तर कुणाला नाही करत यार. यशाचं श्रेय आहे ते कोणाला द्याल तुम्ही? यशाचं श्रेय पहिले तर सर्वात मेन म्हणायचं माझा मोठा भाऊ. त्याने ज्या पद्धतीने मला समजवलं आहे आणि सपोर्ट केला आहे, मला वाटतं कोणीच नाही करू शकत. जेव्हा जेव्हा मी पडलो, मी प्रत्येक गोष्ट आणि आई बाबाला वगैरे सगळ्या एकूण एक गोष्टी सगळ्या शेअर करत होतो. तर माझा आणि कसं राहते, आई बाबाला पण पूर्णपणे कधी कधी नाही सांगू शकत. तर माझा मोठा भाऊ जो आहे त्याला मी मित्राप्रमाणे तो मला समजवते. एकूण एक गोष्ट कोणी विचार नाही करत असेल त्या गोष्टी पण मी म्हणजे भावाला शेअर करतो आणि तो मला चांगल्या पद्धतीने समजावते. तर त्याने जेव्हा आता थोडा माझ्यामध्ये प्रॉब्लेम चालू आहे, त्याला सांगितलं, तो म्हणते अरे करणं होईल, करत राहा. तो मला युट्यूबचे व्हिडिओ पाठवते, बघ हा कसा करतो म्हणजे सर्वात जास्त सपोर्ट कोणी मला केला असेल तर माझा मोठा भाऊ. मेंटली सांगताय जेव्हा जेव्हा मी पडलं. आणि बाकी तर आता माझे आहेत काही मित्र भाई जे आहेत यार चांगले आहेत, म्हणजे सपोर्ट करते, बहुत चांगला सपोर्ट करते. जेव्हा बोलवला तेव्हा येते आहे. आणि आई बाबा, बस. बाकी तर आपल्या जिंदगीत कोणी नाही. मित्र, आई बाबा, भाऊ. सोशल मीडियाने तुमचे म्हणजे आयुष्य कसं बदलवलंय? आयुष्य म्हणजे मी तर म्हणते सोचलं पण नव्हतं एवढं. ते म्हणतात ना काहीतरी फर्स्टचे अर्थ तर काहीतरी अर्शचे फर्स्ट तर काहीतरी ते डायलॉग आहे ना, शून्यातून म्हणतात ना, तसासारखं झालं. म्हणजे काहीच नव्हतं ना माझं. आता बघा, फ्लेक्स नाही करताय मी, खरं सांगता, जसं माझी झोपडी होती, मला कधी जिंदगीत बाबांना पण नव्हतं सोचलं. बाबा पण म्हणते का मी कधी सोचलं नव्हतं म्हणते का स्वतःचं कधी घर राहील. आमची काहीच नव्हती, म्हणजे पैसा पाणी वगैरे काहीच नव्हतं आमच्याकडे, तर कधी विचार पण नव्हता केला. आता बघा स्वतःचं घर झालं, आता माझ्याकडे गाडी आहे, सायकलवर व्हिडिओ बनवायला जात होतो मी जंगलामध्ये. मोबाईल नव्हता, मोबाईल घेतला चांगला. आणि ठीक आहे, बहुत साऱ्या गोष्टी झाल्या चेंज. इथून आलो इथपर्यंत. इथं जायचं, बघू देवाची कृपा आली आणि लोकांची कृपा आली तर होईल ते पण. तर सर आता आपण म्हणजे जाणूया की यशासाठी मानसिक जे ताकद आहे किती महत्त्वाची असते, म्हणजे आपल्या मेंटॅलिटी डोक्याला म्हणजे किती मजबूत करणे महत्त्वाचे आहे? मी तर अजून पण नाही झालो मजबूत, मी खचून जातो लवकर, बट येतो पण वापिस. माझ्यासोबत तर आता मी या जर्नीमध्ये बघतो, आतापर्यंत सोडून द्यायला पाहिजे, बट आलं यार वर कसं आलो का आलं माहित नाही. ते स्वतःला स्वतः समजावं लागते. कोणी किती समजवलं किंवा काही केलं पण करायचं तर आपल्याला आहे. आणि जेव्हा माहित आहे का हे कधी कसं होतं, मेंटॅलिटी ह्या त्या गोष्टी केव्हा मायने नाही राखत बघा. जेव्हा परिस्थिती दिसते ना तर डिप्रेशन हे काही मायने नाही राखत, कारण करायचं आहे तर करायचं आहे. हा, त्रास किती होत आहे नाही होत आहे कारण नाही जमत, कारण की जेव्हा परिस्थिती दिसत आहे आपल्याला करायचं आहे. आपले आई बाबा वावरात जाऊन काम करतायत, त्यांची काहीतरी अपेक्षा आहे ना, आपण असं खचून जाऊ घ्या त्या गोष्टी. मेन तर आई बाबापासून मी इन्स्पायर होतो थोडा. तर मला वाटते म्हणजे खचतो मी, बहुतदा खचतो, कारण की खूप सारे प्रसंग घडतात. सोशल मीडिया म्हणजे साधी गोष्ट नाही. कधी अकाउंटला काही होते, कधी कोणता मित्र येते आपला फायदा घेऊन चालला जाते, बरोबर. कधी प्रमोशन करतो आम्ही, कोणतं पैसा नाही देत, स्कॅम होतात. खूपदा म्हणजे असं खचलाय, कितीदा खचला, बट कसं आहे सांभाळून घ्यावं लागते. आता करायचं आहे तर काय करणार आपण. म्हणजे काम करत असताना सोशल मीडियावरती म्हणजे निराशा जेव्हा आली तेव्हा म्हणजे स्वतःला कसं सावरलं? निराशा आली तेव्हा आता कसं बघा, मी पहिल्यांदा काय करतो, आता जेवढे पण माझे मित्र आहे त्यांना मी शेअर करतो सगळ्या गोष्टी. हा, नाही म्हणाल तरी मी 20-30 जणांना फोन करून त्यांचं ऐकून मनाची म्हणजे मनाला थोडं मजबूत करतो, म्हणजे पॉझिटिव्हनेस यावी आपल्यात म्हणून नाही का, ते ट्राय करतो. त्याच्यानंतर मग आता बघतो मार्ग काय. ठीक आहे, आता हे घडलं तर घडलं, मार्ग काय मागे, तर कारण की आपण येऊ नाही शकत. मग मला जो मार्ग दिसला त्याच्यावर ट्राय करून पाहतो आणि मग ते होऊनच जाते, बरोबर जागेवर येऊन जातो मग. हा, एक चांगला कंटेंट जो आयडिया आहे तो कसा सुचतो? चांगला कंटेंट आयडिया मला तर म्हणजे कसा सुचतो म्हणजे बघा, मेंटॅलिटी चांगली पाहिजे. खरं सांगतो, कंटेंट बनवायचं असेल, शरीर ठीक नाही राहिला तरी चालते, मेन तर माइंड फ्रेश पाहिजे, तेव्हाच तुम्हाला नवीन नवीन आयडिया येते. आणि सर्वात जास्त मला तर सांगतो, झोपताना इमॅजिनेशन होते असं तसं हे ते, तर तेव्हा रात्रीच मी लिहित वगैरे असतो. हा, तर चांगलं कंटेंट तर म्हणजे तेच आहे, माइंडवरच आहे. मेंटॅलिटी चांगली राहिली, हॅपी राहिल्या, तुम्हाला सर्वात चांगला कंटेंट सुचते, तेव्हा सुचते. मग कोणते त्रास येते असणार तेव्हा तर मग नाही होत, मेंटॅलिटी नाही राहत जागेवर तेव्हा.
कॉन्सेप्ट ते अपलोडिंग पर्यंतचा प्रवास म्हणजे आयडिया आपण जे स्क्रिप्ट लिहितो तर संपूर्ण जो प्रवास राहते अपलोडिंग पर्यंतचा तो कसा असते? म्हणजे मी मगाशी सांगितलं तशा पद्धतीने हो. आधी तर मी टॉपिक शोधतो कशावर बनवायचं. हम्म. कधी कधी आम्हाला बघा ट्रेंडिंग टॉपिक जसा पोळा आला, हो. हा पोळ्यावर ठीक आहे, पोळ्याचा टॉपिक भेटला, पोळ्याचा टॉपिक भेटला, आता बनवायचं का? तर मग एकतर मी विचार करतो कॅरेक्टर कोणता पकडायचा. हा बाबा ठीक आहे बाबाचा, किंवा मग आजीचा करायचा आहे, हा तर आजी कशी बोलणार. मग त्या टॉपिकवर विचार करतो का घडते का रियालिटीमध्ये, का घडते. आणि त्याच्यावर मग आपला मसाला जो बी आहे, आपण कंटेंट रायटिंग आता आपल्याला सवय झाली आहे तर ते ऑटोमॅटिक विचार येतातच. आता कसे येतात माहित नाही, पण ते सवय होऊन गेली आहे तर ऑटोमॅटिक मग येतातच विचार. बस रायमिंग वगैरे जोडून किंवा काही बोलायचं आहे डायलॉग्स वगैरे लिहितो. त्याच्यानंतर झालं की मग दुसऱ्या दिवशी आम्ही जातो शूट करायला. शूटचं जास्त वेळ नाही लागत. ते लिहिणं आणि सुचवणं जेवढं ते सर्वात जास्त कठीण काम आहे. शूटला वेळ नाही लागत. हा, आणि मग अपलोडिंग काही नाही, नॉर्मलच आहे. आमचा टायमिंग असतो किंवा मग कधी सायंकाळच्या टायमाला वगैरे मी टाकत असतो जास्तीत जास्त. अपलोड करून देतो हॅशटॅग वगैरे लावून. हा, कोणत्या प्रसंगामधून म्हणजे तुम्हाला प्रेरणा मिळत असते? प्रसंग नाही, बट असं वाटते मला का मी त्या याच्यातून आलो बघा. आधी तर सोशल मीडियावर उतरलो होतो तर मी 1 रुपयाचा विचार नाही केलो. मला फेमस व्हायचा हा उद्देशाने आलो मी, पैशाचा विचार करून कधी आलो नाही. आणि आता जेव्हा मी झोपडीतून इथं आलो, घरात आलो आणि थोडी वर आलो थोडं, तर मला असं वाटते की इथून पण वर जाऊ शकतो आपण जर केलं तर. हा, तर तेच म्हणू शकता. त्याच्यातूनच मी इन्स्पायर होतो. आणि मेन तर मी आता आता खरं सांगते मी तुम्हाला, जेव्हा पण आता तुम्ही म्हणता मी जेव्हा डाऊन होतो किंवा काही होतो, मी सरळ सिद्धू मुसेवाल्याचे सॉंग लावतो, ऐकतो. कारण की त्याचे सॉंग ऐकल्यावर माहित ना अंदरूनच काय येते, असं वाटते का दुनियेत पुरा आग लावून टाकीन मी, काहीतरी करतो मोठा करतो असं. त्याचे सॉंग ऐकल्यावर माहित ना का वेगळी वाइब आहे, बट ते करत असतो मी. माझी रिअल प्रोसेस सांगताय मी. पूर्ण असं अंगात असा येते, जज्बा येऊन जाते गाणे ऐकल्यावर. ते स्क्रिप्ट तयार करताना म्हणजे काय लक्षात ठेवत असता? लक्षात म्हणजे हे की कंटेंट जास्तीत जास्त चांगला बनला पाहिजे, डायलॉग चांगले राहिले आपले. आणि आता मला माहित झालंय लोकांना काय आवडते, लोकांची नस पकडला मी, तर ते मेन लोकांपर्यंत गेला पाहिजे चांगल्यात चांगला. म्हणजे प्रत्येक मुद्द्याला हसले पाहिजे. हा, नाही तर कधी कधी कसं होते कंटेंट कोणता कसा बनते, एखादी डायलॉग चांगली राहते पण मध्ये 5 भले ते 30 सेकंदाची किंवा 40 सेकंद 1 मिनिटाची रील राहते, पण त्याच्यात पण लोक बोर होतात. हा, त्याने प्रत्येक सेकंदाला हसणं पाहिजे. तर त्या गोष्टीचा विचार करून मी लिहित असतो. लिहिल्यावर पुन्हा पाहतो नाही याच्यात असं होऊ शकते का, हा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हसता आलं पाहिजे, ते रील व्हायरल झाली पाहिजे. हे मग सर्व काम तुम्हीच करत असता का तुमची टीम? सगळं म्हणजे लिहिण्यापासून. हा, आता शूट करायला येतात मित्र. हो, हे बॅक कॅमेरा जे आहेत हेच आहेत आपले फंटर, शूट करायला येतात हे. नेहमी नवीन काय करायचा असा कंटेंट जो प्रयत्न आहे, म्हणजे नवीन विचार कसे येत असतात? तर ते मी खूप सोचतो. म्हणजे कधी कधी तर दिमागच नाही चालत, कारण की नवीन म्हणजे नवीन किती त्या नवीन का करणार आहे. तर ते आयडिया म्हणजे बघा असं सोचून नाही, कुठेतरी काहीतरी पाहिल्यानंतर दिमागात येते, एकदम से क्लिक होते की नाही यार हा हे करू शकतो. आता बाबाचा कंटेंट विचार करा, मी जे बनवता मी बाबा यासाठी म्हणतो कारण की तो कंटेंट माझा सर्वात बेस्ट मला वाटते. हा, तर तो मी कधी नव्हतं बनवत ना, मग कसा आला दिमागात, कुठेतरी बघितलं असणार, काहीतरी कुठून तरी सुचलं असणार. हा, तर तेच आहे, गोष्टी पाहत असतो, रील पाहताना म्हणा, कोणाचा व्हिडिओ पाहताना म्हणा, कोणी बोलण्यातून म्हणा, कुठं घडलेला प्रसंग पाहून म्हणा, ते पाहिल्यानंतरच एकदम से आयडिया येते बी हा असं करू शकतो आपण. हा, मग त्याच्यावर मग आपलं जे पण आपलं आता मग रायटिंगवर डिपेंड करते बघा. आता कोणी प्रसंग तर आता याच्या समोर पण घडते, माझ्या समोर पण घडते. सगळ्या गोष्टीवर मग माझ्यावर डिपेंड आहे. तुमची किती कल्पना शक्ती आहे, तुम्ही किती लिहू शकता, तुमच्याकडे नॉलेज किती आहे, त्याच्यावर मग तो कंटेंट डिपेंड असते की तुम्ही किती चांगले लिहू शकता. आता काय रील स्टार आहेत, त्यांचा प्रत्येक व्हिडिओ 10 मिलियन जाते, आमचा नाही जात ना. काहून जाते त्यांचा? कारण की त्यांच्याकडे तेवढी मेंटल पॉवर आहे, त्यांची रायटिंग तेवढी खास आहे, त्यांची एडिटिंग तेवढी खास आहे, ऍक्टिंग तेवढी खास आहे. हा फरक असतो, तर त्याच्यावरच मेन आहे. मग तुम्ही ट्रेंडला वगैरे फॉलो करत असता का? ट्रेंडला नाही. आता कारण की ट्रेंड कोणते येतात, काचा बदाम. आता मराठीवाले आम्ही काचा बदाम का करू. आता जसे जे पण ट्रेंड असतात तर ते हिंदीवाले असतात ना, तर त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर काही नाही करू शकत. आणि ट्रेंड म्हणजे मी ट्रेंड कोणता फॉलो करतो बघा, मराठी कंटेंट क्रिएटर मला माहित आहे सगळेच, आणि मी पण ते करत असतो. पोळा, दिवाळी, दसरा, होळी, गणपती आला, गणपतीच्या वर्गणी, म्हणजे हे बनवण्याचं कारण म्हणजे ह्या टॉपिकवर शेअर जास्त होते, व्ह्यू जास्त येतात ट्रेंडिंग टॉपिकवर. म्हणजे स्वतःचं वेगळं काहीतरी. वेगळं काहीतरी. कॉपी कंटेंट बद्दल तुमचं मत काय आहे? कॉपी कंटेंट बद्दल मी म्हणतो, कॉपी करणाऱ्यांनो
ठीक आहे, तुम्हाला लोक बघत आहेत, फॉलो केले आहे, चांगली गोष्ट आहे, तुमचं भलं हो, मी तुमचा वाईट नाही सोचत. बट तुम्ही कलाकार नाही आहे यार. हो. मी खरं सांगते, तुम्ही कलाकार नाही. तुम्ही स्वतःचं काहीच नाही देऊन राहिले म्हणजे तुम्ही कलाकार नाही माझ्या मते तरी. मी कोणाला असं जज नाही करता, मी काय एवढा मोठा नाही की कोणाला जज करेल. बट माझं ओपिनियन, माझं पर्सनल मत सांगतो, कलाकार असते तो स्वतः कला निर्माण करते. तुम्ही कोणाच तरी कॉपी करता, ते काही अर्थ नाही. हो. म्हणजे त्यांनी स्वतःच काहीतरी वेगळं हा, करावं. तुम्ही स्वतः लिहितच नाही, तो कंटेंट तुमचा कुठं आहे? हो. तुम्ही दुसऱ्याचं काम करता. हा, तेच तर आहे. हो. तुमचा मुख्य जो प्रेक्षक वर्ग आहे तो कुठला आहे याबद्दल सांगा. माझा खेडेगावातला. हो, ग्रामीण भागातली माझी ऑडियन्स पूर्ण ग्रामीण भागातली आहेत. हो. मग प्रतिक्रिया कशा देत असतात? तुम्ही व्हिडिओ बनवत असता, तुम्हाला कुठे भेटत असतात? मला कधी देव माणसं पण भेटतात आणि कधी कधी राक्षस पण भेटतात. म्हणजे चांगले बोलणारे इतके चांगले बोलतात की जे कलेनुसार बघतात. म्हणजे आता बाबा बनलो मी, तर आता मी रस्त्यानं थोडी बाबा बनणार आहे. आता लुगडा लावून व्हिडिओ बनवलो तर रस्त्यानं थोडी लुगडा लावूनच हिंडणार आहे. ज्याला हे समज आहे की नाही रे, हा व्हिडिओ बनवत आहे, कला दाखवत आहे, कलाकारी करता, पण रिअल लाईफ वेगळी आहे, तो मला चांगला म्हणते. आणि खूप सारे लोक असे भेटले की त्यांनी बहुत प्रशंसा केली आहे की तू खूप बहुत समोर जाशील. म्हणजे बहुत सारे देव माणसं भेटले. आणि काही असे पण भेटले, तू काबे हे, तर तो तू काबे म्हणणारा तो असा सांगतो नाला खोदणार आहो, त्याला काही नॉलेज नाही त्या गोष्टीबद्दल, तो तसा बोलणारच आहे, साहजिकच आहे. आणि त्याची पण चुकी नाही. आता त्याला नॉलेज नाही, त्याची गलती आहे. आपण का करू शकतो? आपण कोणाला शिवी गाडी नाही करता, आपण कोणाचं वाईट नाही करता. हा, लोकांना एंटरटेनमेंट करणं गलत असेल तर मी तर म्हणतो मला भरचौका चपलानं मारा तुम्ही. गलत नाही ना. लोक आजकाल लोक बघा, म्हणजे मी स्वतः सांगतो, एक कलाकार असून मी लोकांना हसवतो, पण कधी कधी मी स्वतःचं एवढं मनदुखी राहते किंवा डिप्रेशन किंवा अडचणी, कधी कधी असं हसणं नाही होत. तर चांगली गोष्ट आहे माझ्यामध्ये असं वाटते मला. बट आता ज्याला चांगलं बघायचं आहे तो चांगलंच बघणार, ज्याला वाईट बघायचं तो वाईटच म्हणणार. तुम्ही किती चांगले करा, आता लोक देवाला पण वाईट बोलणार आहेत. आपण माणसं आपापल्या पद्धतीनं ते करत असतात. ज्याचा दृष्टिकोन तसा ते तसे म्हणणारच आहे. एखादी आठवण सांगा फॅन सोबतची भेटीसाठी. मला आता असं आठवत नाही प्रॉपर, बट एकदा घडलं होतं, बहुत ऑकवर्ड वाटेल तुम्हाला. तेव्हा माझे जास्त फॉलोअर्स पण नव्हते शाळेचे. माझ्या मेहुणीचं लग्न होता, मी चंद्रपूरला गेलो होतो. एक मुलगा आला, तो मला नावही नव्हतं ओळखत, व्हिडिओ पाहत होता. तू खरेवाला हो का म्हणे, त्याने पटकन माझ्या गालाची पप्पी घेतली. मी एवढा म्हणजे हे झालं, मला समजलं ना करत काय, थोडं असेल त्याचा काय. मग घरी वगैरे नेला, ते आईला वगैरे भेटलं, ते ठीक होतं. ते एक फॅन म्हणू शकता. आणि असे तर भेटतात आता चांगलेच आहेत सगळे. असं काही फॅन मुवमेंट म्हणजे असा बहुत भयंकर वाला नाही झाला आहे. हा, वाटल्यास एक गोष्ट सांगू शकतो मी तुम्हाला. एक बहुत खतरनाक गोष्ट घडली आहे माझ्यासोबत. एकाने माझी बनवली होती फेक आयडी, त्याच्यावर होते 11-12 हजार फॉलोअर्स. आता काही काही मुली कशा आहेत त्यांना समजत नाही ओरिजिनल आयडी कशी कोणती वे आणि फेक आयडी कोणती वे. तर मी सर्वांना सांगते, मुली वगैरे जे असेल सगळे चेक करून मेसेज करत जा, कुणाला करता, कोण वे, आणि नंतरच बोलत जा. तर त्या फेक आयडी बनवली होती त्यानं. तो मस्त पोरीची नंबर घेत आहे, मस्त माझ्या नावानं बोलत आहे. मला काय माहितच नाही, माझ्या पाठीमागे सगळे भजन करत होता, तो मला माहितच नव्हता. तर नंतर मी गेलो होतो 26 जानेवारीच्या वेळी मूलला, तिथं थांबलो होतो मी एका जागी. एक मुलगी आली पटकन माझ्याजवळ, अरे हॅलो प्रतीक दादा, काय म्हणते म्हणलं काय नाही, काहून काय आलं? हा, तू काहून मला ओळखला नाही म्हणे. म्हणलं नाही. अरे यार म्हणे, आपण रोज कॉलवर बोलतो, तू मला ओळखत नाही म्हणता म्हणे. मीच एकदा म्हणजे स्वतःवर डाऊट घ्यायला लागलो, अरे मी विसरलो तर नाही कोणावर कॉलवर बोलतो. तर मग मी म्हणलं एक काम करता येईल, मी तुझ्यावर कॉलवर बोलतो ना, तू मला फोन लावा. आता माझ्याकडे मोबाईल हातात आहे, मला फोनच नाही येत. मग मला नंतर समजलं का तो फेक आयडी वाला हे सगळे कांड करत होता. मी तिला समजावलं, मग सांगितलं. त्याने बहुत भयंकर माझ्या जिंदगीमध्ये एवढा त्रास दिला, बदनामी करायला, मुलींबाबत तर बहुत बदनामी केली त्यानं. हा, पण मुलींना ओळखायला पाहिजे होतं माझा आवाज वगैरे कॉलवर जेव्हा बोलत होती ती मुलगी वगैरे. तर तेव्हा मला बहुत भयंकर हसा येत होता का असं पण होते. फॅन मीटअप वगैरे करत असता का तुम्ही? मग नाही, मीटअप वगैरे तर नाही केलाय मी, कारण की मला खूप जास्त भीती वाटते. कारण की लोक कसे भेटतील, म्हणजे चांगलेच लोक नाही भेटत, काही काही वाईट पण असते ना. माझ्यासोबत झालंय खूप साऱ्या गोष्टी, म्हणून मी आता बघा ना, मी मेला वगैरे राहते कुठं, मी जातच नाही. म्हणजे एवढी नाही फॅन फॉलोइंग की पूर्ण जाम होऊन चाल चक्का, बट नाही आवडत मला. सोशल मीडियावरची लोकप्रियता किती टिकवणारी असते याबद्दल सांगा. ते तुमच्यावर आहे, तुम्ही किती टिकू शकता. तुम्ही लंबी रेसचे घोडे असाल तर तुम्ही जाल, तर तुम्ही वरातीत नाचणारे घोडे असाल तर तुम्ही 2 दिवसाच्या. तर ते टिकवणं म्हणजे स्वतःवर आहे. ते स्वतःवर कसं वेळेवर स्वतःला अपडेट करावं लागते, जसा कॅमेरा क्वालिटी म्हणा,
ते मायने नाही राखत, बट आता युगानुसार आपल्याला चेंज व्हावं लागते. लोक तुमच्यासाठी चेंज नाही होतील, तुम्हाला लोकांसाठी चेंज व्हावं लागेल. कारण की ते सगळं करतायत ना आपल्यासाठी, आपण भले त्यांच्यासाठी करता, बट त्यांच्यावर आहे सगळ्या गोष्टी. तर कॅमेरा क्वालिटी म्हणा, कंटेंट म्हणा, आता आज मी हे करत आहो जे, हेच जर मी 5 वर्ष करत राहील नाही टिकणार, मला काहीतरी वेगळं करावं लागेल. बरोबर आहे. हा, त्याच्यामुळे तर मग एडिटिंगसाठी किंवा शूटसाठी मोबाईल कॅमेरा काय वापरत असता? आधी तर मी रिअलमीचा होता, पूर्ण हँग मारे, एडिटिंग नव्हती होत तरी करत होतो. आता 2 महिने झाले मी आयफोन घेतलं 15, मग आता त्याच्यावर सगळं करत असतो. मग ट्रायपॉड वगैरे वापरत असता का? ट्रायपॉड होता माझ्याकडे, आता तेवढं नाही. तो माझा जो मित्र आहे अर्जुन, तो शूट करत असते, तर तो अवेलेबल राहिला तर मग काही टेन्शन नाही, ट्रायपॉडची गरज नाही, तोच ट्रायपॉड आहे पुरा. हा, आणि हो नाही राहिला तेव्हा मग बघतो, कधी कधी ऍडजस्ट करून टाकतो ट्रायपॉडने वगैरे. तुमचं जे संपूर्ण शूटचं जे सेटअप असते कशा पद्धतीने असते? काय नाही, शूटचं काहीच सेटअप नाही आमच्याकडे, ओनली कॅमेरा म्हणजे मोबाईल झालं, बाकी काही नाही. मग मग हे रील्स बनवायला कुठे कुठे जात असता? मी मेनली गावातच बनवत असतो, मी कुठं बाहेर कधीच नाही जात, कधीच. एक तर आमचा पुलिया आहे, ते नवीन आता बांधलाय, तर त्या लोक जातात कमी आणि आम्हीच जास्त यूज करतो व्हिडिओ बनवण्यासाठी. पुलियावर त्या तेवढ्याच एरियात, पुलियाचा जो एरिया आहे, आधी मी म्हणजे जेव्हा माझ्याकडे गाडी वगैरे नव्हती, सायकल धरून मी मोडीवर जाऊन जंगलामध्ये शूट करत होतो. पण आता तिकडे झाली वाघाची भीती, आता गाडी आहे भले मी जाऊ शकतो, तिकडे झाली खूप वाघाची भीती, तर तिकडे नाही जात, आम्ही मेनली पुलियावर शूट करत असतो. हा एरियाला आपण जिथून आलो आता बघा, हा त्याच एरियाला शूट करत असतो. फेक फॉलोअर्स म्हणजे ओळखायचा उपाय कोणता, याबद्दल सांगा. उपाय कोणता तुम्हाला सांगतो बघा. फॉलोअर्स आहे त्याचे 2 लाख, व्ह्यूज जाते 50,000. ठीक आहे, एखाद्या वेळी आयडीवर गाईड लाईन बसली आहे किंवा काही ते समजू शकतो, बट दरवेळीच होत असेल. आता तुमचे 50,000 फॉलोअर्स आहे, व्ह्यूज जात आहे 5,000, समजून जातं काहीतरी घोड आहे. सोशल मीडियातून म्हणजे सर्वात पहिले कमाई केव्हा सुरू झाली? 2 वर्षांनी, 2 वर्ष घासलो मी. 2 वर्षानंतर पहिला पेमेंट आलं होतं माझ्या युट्यूबचं 9,000 रुपये म्हणजे पहिली कमाई होती. हो. मग पैशांचं तुम्ही का करत असता, जी कमाई होते त्यांचं? पैशांचं मी मला चालू असते, खाण्यापिण्यात जाते, कपड्यांमध्ये इंटरेस्ट आहे तर कपडे वगैरे स्वतःसाठी, आणि बाकी तर मी वायफळ खर्च नाही, मी जास्तीत जास्त तर घरीच देतो. मी खरंच सांगताय, जेवढे पण कमवले तेवढे सगळे घरी देऊन देतो. कारण की मी माझ्यासाठी मला स्वतः काहीच नाही करायचं आहे, मला करायचं आहे घरच्यांसाठी. ते खुश तर आपण खुश. हा, म्हणजे फॅमिलीसाठी. हा, फॅमिलीसाठी. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य राहिलं तर झालं, म्हणजे मी असं आहे. यशस्वी होताच म्हणजे जीवनशैलीत तुमच्या बदल झाला का? बदल म्हणजे मला नाही वाटत मी कधी चेंज होईल म्हणून. मला बहुत जण म्हणते तू पहिले गावठी होता, आता आहे तसा. भाई मी का करू, मला रिअल राहायला आवडते, मी फेक शीट नाही करू शकत. हा, भले स्वतःला अपडेट करायचा प्रयत्न करताय मी, बट जन्मता जो आहे ना, आता कारले कडू आहे तर कडू आहे यार, तुम्ही त्याच्यात साखर टाका, काही टाका, त्याचा जो मूळ गुण आहे तो चेंज नाही होणार ना. हा, तर आहो मी आता फक्त थोडा चेंज करतो, ड्रेसिंग सेन्स म्हणा, हलकी थोडा इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करता. बट मला एक माहित आहे, जो किडा आहे तो नाही मरत, म्हणजे जे आपण आहो ओरिजिनल, फेक बनायची गरज नाही मला वाटते. आता लोकांना वाटते की नाही रे चेंज व्हायला पाहिजे, वाद असं नाही म्हणता, पण पुरेपूर असंही नको की प्रतीक वाडे कोण वे तेच नाही, म्हणजे पूर्ण नामनिशान मिटून जाईल. म्हणजे तुमची जे स्वतःची ओळख आहे, म्हणजे मी जे आहे, माझा वागणा म्हणा, हे ते पूर्णपणे चेंज करा, मग अर्थच काय. पैसे आणि प्रसिद्धी यामध्ये काय महत्वाचे वाटते? पैसा तर कमवू आपण कधी पण, प्रसिद्धी मला वाटते पैसा तर कोणी पण कमवते. कमवू टाकू आपण, वेळ आल्यावर करोडो बी कमवू, काही नाही. स्वतः जिद्द राहिली तर कमवणं होते, त्याच्यात काही नाही. लोक हसतील, बट विचार करायला काही नाही. कारण की जेव्हा आपण 1 रुपया कमवू शकतो तर 1000 काहून नाही कमवू शकत, 10,000 काहून नाही कमवू शकत. हा, कमवू शकतो, पण प्रसिद्धी मी नाही ते. कारण की आजकाल खूप जणांकडे पैसा आहे, मी बघतो ना, आता मला जसे भेटतात पैसा आहे, पण ते म्हणतात यार आम्हाला पण फेमस व्हायचं आहे. प्रत्येकाला आता तुम्ही विचारा ना, सगळ्याला विचारा, जेव्हापासून हे सोशल मीडिया वगैरे आला, कोणीच नाही म्हणत मला डॉक्टर इंजिनियर नाही यार, मला सोशल मीडिया स्टार बनायचं आहे, मला फेमस व्हायचं आहे. हा, सर्वांचं 4 लोक ओळखले पाहिजे. हा, असं आहे. गोटा फेकून मारला तर रील स्टारच भेटेल तुम्हाला आता. हो. तर जे नवीन मुलं आहेत म्हणजे त्यांना सोशल मीडियामध्ये यायचं आहे, तर म्हणजे हे येणं योग्य राहील की ते आपल्या करिअरकडे वळावे, याबद्दल सांगा. योग्य म्हणजे मी म्हणतो कुणाला बघून नका येऊ.
कारण की मी बघून या म्हणजे बघून म्हणजे बघा कसं इन्स्पायर तर होते, कोणापासून ना कोणापासून इन्स्पायर होते. आता जसं मी सुरुवात केली तो अमरावतीचा बिपिन महावरे वगैरे होता, त्याचे वगैरे ब्लॉग बघत होतो, तर कुणाला तरी बघून येते. बट असं नाही तुमच्यात ते गुणच नाही आहेत, तुम्ही त्याचा पैसा बघता, बे फेमस आहे एवढा मस्त लोक भेटते चल मी बी करून पाहतो, असं नाही. आधी तर तुम्ही स्वतःला ओळखा, तुमच्यात गुण काय, मग बरबाद झाला तरी चालते. जे गुण आहे त्याच्यानुसारच तुम्ही त्या फील्डमध्ये जा. तुम्हाला कोण रोखते पाहून घ्या यार, तुम्ही पण नाही रोकाल एक वेळ आल्यावर. म्हणजे कुणाला असं इन्फ्लुएन्स नको व्हा कोणापासून, इन्स्पायर व्हा. म्हणजे खरंच तुम्हाला अंदरून येत असेल, मनच सांगते ना आपला करायचं की नाही करायचं. आता काल मुलं पाहा तुम्ही, मला फेमस व्हायचंय भाऊ, व्हिडिओ असं तसं, भाऊ सपोर्ट करणं. अरे भाई दुसऱ्याच्या खांद्यावर कशाला बंदूक ठेवताय, स्वतःमध्ये आहे का बघणं, असेल तर कर, नाही तर नको करू. देवाने तुझ्यात काही ना काही दिलाय त्याच्यात जा. बरोबर. हा रील स्टार बनला तर तुम्ही रील स्टारच बनणं गरजेचं थोडी आहे. तू मोठा बनणं त्यापेक्षा तू काहून तसा विचार करीत तोच बनला पाहिजे. आणखी समोरचे तुमचे म्हणजे काय प्लॅन आहेत, समोर काय करायचं आहे? समोर तर बहुत काही सोचलं आहे, बट बघू आता. कारण की सध्याची कंडिशन अशी आहे का होतील का नाही असं कन्फ्युजन मध्ये आहे. बट बघू, प्लॅन तर बहुत सारे आहे, बहुत काही करायचं आहे. म्हणजे एवढं तर करायचं का बापानं प्राऊड केला पाहिजे आणि बापानं स्वतः विचार केला पाहिजे माझा मुलगा असा केला कसा, एवढा मोठा म्हणजे केला कसा. बहुत सारे ड्रीम आहे आता, पण आता कुणाला झाल्यावर नंतर माहीतच होतील, सध्या सांगून काही अर्थ नाही मला असं वाटते. आपली जी झाडीपट्टीची बोली भाषा आहे याबद्दल काय सांगा? काय नाही यार, चांगलं आहे ना. आपण ओरिजिनल आहो, जे आहो ते आहो, जे लँग्वेज आहे. पहिली गोष्ट तर मला वाटते आपल्या गरिबीची म्हणा, आपल्या भाषेची म्हणा, आपल्या परिस्थितीची म्हणा लाज नाही वाटायला पाहिजे. प्राऊड व्हायला पाहिजे, आपल्या कोणत्याही गोष्टीवर प्राऊड व्हायला पाहिजे, मला असं वाटते. काही नाही, योग्य आहे ना भाषा. आता भाषेवरून तुम्ही जज करायला लागाल तर झाला. आणि मेनली कसं आहे, भाषा मायनेच नाही राखत ना. कन्व्हर्सेशनशी मतलब आहे, आपण भाषा निर्माण करायला आली कन्व्हर्सेशन करायसाठी. तर आता आपण समोर जाणून घेऊया यांच्या म्हणजे वैयक्तिक जीवनाविषयी. प्रेमाबद्दल आपण जाणून घेऊया. तुम्हाला पहिले प्रेम कधी आणि कुठे झालं होतं याबद्दल काही आयडिया? मी तेव्हा म्हणजे ते राहते बहुत साधा भोळा पोरगावर मी खरंच सांगताय, मम्मी कसं तर म्हणजे मी भावनिक आहे, इमोशनल आहे, खरंच सांगताय. मला लवकर अटॅचमेंट होते कोणासोबत पण. मी तेव्हा सोशल मीडियावर वगैरे नव्हतो, 7वीत असताना. ते लव्ह स्टोरी 2 दिवसाची होती. म्हणजे माझ्या घरासमोर आली होती एक मुलगी, आता तिचं नाव वगैरे नाही सांगू शकत इथे, तिच्यामुळे खूप राडे बी झाले. तर 2 दिवस आली, बघत होती, ते आमचं बघणं वगैरे चालू झालं. येते प्रेमपत्र बी लिहिलं त्यासाठी, कविता बी लिहिल्या, का सांगू मी का केलं. तर मग 2 दिवस राहिली आणि चालली गेली. त्याच्यानंतर मग आमचा नो कॉन्टॅक्ट. तिने नंबर दिला होता मला, तर नंबर माहिती आहे का, मी म्हणजे आमचा जुना घर होता ना, त्याला आम्ही काय म्हणते ते 18 म्हणतो ना. बरं, तर म्हणजे असे राहत होते नाही का लाकडाचे. त्याच्यावर ते मडके वगैरे ठेवून होते, म्हणजे माझे आजोबाजे होते ते काही ठेवे चिचा हे ते. तर त्याच्यामध्ये तो नंबर लपवून ठेवलं होतं कमीत कमी 5-6 महिने. पण माझी हिंमत नव्हती तेव्हा, माझ्याकडे मोबाईल नाही, काही नाही, आणि भीती पण वाटत होती. तर कॉन्टॅक्ट नाही केला. मग नंतर ज्या दिवशी ते गेली माहित नाही, इतका अटॅचमेंट झाला, इतका रडलो होतो. आणि तिने पण माहिती आहे का ज्या दिवशी गेली ना पुन्हा बस सोडून आली, मग दुसऱ्या दिवशी चालली गेली. त्याच्यानंतर नो कॉन्टॅक्ट. बट मला का माहित नाही, आता इमोशनल होतो तर बहुत आठवणी येते. मग मी कॉलेजला गेलो जेव्हा आपला चंद्रपूरला, तेव्हा मग तिला कॉल वगैरे हे ते केला होता. तर बहुत वांदे झाले होते माझे, केस वगैरे करणार होते. जाऊ ते इमोशनल म्हणजे जेव्हा अटॅचमेंट होते ना माणसाच्या हातून होतात थोड्याफार चुका. म्हणजे आता ती व्यक्ती सोबत नाही, ती सोबत नाही पाहिजे बी नाही आपल्याला. आपण असाच ठीक आहे ना. मी तर म्हणतो प्रेमात म्हणजे पडावंच नाही. मी तर म्हणतो सरळ लग्न करून टाका भाई. ते काही अर्थ नाही. प्रेम आहेच नाही यार, कुठं प्रेम आहे, प्रेम काहीच नाही राहत. प्रेम बिन ते चुकीची गोष्ट आहे. हो ना, टाइम वेस्ट आहे ते, काही नाही ना. आजकाल तर तुम्हाला माहितच आहे यार, ड्रामात जाणीवाला काम आहे. तर मग या विषयावर म्हणजे कधी रील वगैरे बिन बनवली होती का? रील सॅड रील मला वाटते मी थोडं ट्राय केलं, तर तेच त्या पहिल्याच्या फिलिंग्स थोड्या बहुत बनवत होतं सॅड वगैरे. बट ते नाही, सॅड वगैरे कुठं जमते, लोक थोडी दुःख ऐकतात, त्यांना हसायला पाहिजे. मग कॉमेडी कंटेंट चालू केला आपण. प्रेम आणि करिअर एकाच वेळी शक्य आहे का? मग प्रेम आणि करिअर एका वेळी शक्य खूप जण म्हणतात, बट तेवढे अंडरस्टँडिंग, तेवढी मॅच्युरिटी असणारी मुलगी पाहिजे. कारण की तुम्ही मग कसं असते, आणि यार मला वाटते ज्याचं मन वगैरे माहित आहे का, 2 दिवसात ज्याला खरा भ्रम होते ते तर प्रेमात पडा नको, मी खरं सांगताय. आणि तुम्ही काही जीवनामध्ये करायचं असेल, म्हणजे व्यक्ती कशी पाहिजे मग प्रेमामध्ये, तुम्हाला प्रेम करिअर जर धरून चालायचं असेल,
तुमच्या प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करणारी, समजून घेणारी आणि लॉयल पाहिजे. आजकाल ते पॉसिबल ना, मी लिहून देतो कोऱ्या कागदावर, पॉसिबल नाही आहे. आणि करिअर करत असाल तर मी म्हणतो प्रेमाला हात जोडा भाऊ, नाही तर काही खरं नाही, मग बरबाद आहे जिंदगी, काही अर्थ नाही त्याच्यात. मग आता वगैरे आहे का गर्लफ्रेंड तुम्हाला? आता नाही नाही नाही, म्हणजे पहिलेच? ते मी पोरीबारीपासून लांब, कारण की मला माहित आहे, पाहिले आहे खूप सारे रिलेशन कुठे 7-7, 8-8 वर्ष राहते, ब्रेकअप होते, मग नंतर तो मुलगा पूर्ण बरबाद, काही अर्थ ना त्या गोष्टीत. त्याच्यापेक्षा एका चांगले बघून लग्न करून टाका, सक्सेसफुल व्हा, प्रेम बिम सगळ्याच भेटते, सगळ्याच भेटते. काय शिकायला मिळालं म्हणजे प्रेमामधून? प्रेमामधून म्हणजे बघा, मी तर खरं सांगते, प्रेम म्हणजे बहुत चांगली गोष्ट आहे, बट प्रॉब्लेम कसा आहे, व्यक्ती चुकीची राहिली तर मग नाही जमत. हा, व्यक्ती चांगली पाहिजे. प्रेम तुम्हाला समोर पण नेऊ शकते, नाही म्हणजे एखादी स्त्री तुम्हाला माहित आहे का, शून्यातून वर पण नेऊ शकते, पण ते स्त्री जर विचार केली तर तुम्हाला 3 मजलीवरून फेकू बी शकते, म्हणजे वरून खाली बी आणू शकते. हा, तर ते व्यक्तीवर डिपेंड करते. पण प्रॉब्लेम तेच आहे ना यार, कोण चांगला कोण वाईट कसं ओळखायचं? जेव्हा 7-8 वर्ष रिलेशन राहते, घरी आणा, सगळं म्हणजे राहते, आईबाबाची ओळख करून दिल्यानंतरही जेव्हा लोक सोडून जाऊ शकतात, कुठं आहे प्रेम, कुठं आहे लॉयल्टी, कुठं आहे ट्रस्ट? नाही, काहीच नाही, काहीच नाही. तर आता आपण फॅमिली आणि भावनिक आयुष्याबद्दल जाणून घेऊया. यश मिळवल्यावर आई वडिलांची प्रतिक्रिया काय होती? ते खुश होते, बाकी काही नाही. म्हणजे असं नाही की मेरा बेटा स्टार बन गया, असं नाही. त्यांचे मला वाटते मोठे स्वप्न आहेत, त्यामुळे खुश आहेत, बट म्हणजे समाधानी आहेत, खुश आहेत. बट त्यांच्या अपेक्षा मला दिसतात त्यांच्या डोळ्यामध्ये, माझ्याबद्दल स्वप्न नाही का, खूप काही करावं, मोठं व्हावं. आणि वाटतेच नाही यार, बाकीचे हे खरं आहे त्यांचं. म्हणजे कसं बघा, बाकीचे जे मुलं आहे खूप समोर जात आहे, पैसा कमवत आहेत, घरचे त्यांचे खुश आहेत, त्यांचं पण मन दुखते ना, मी याच्यासाठी कष्ट केले, एवढं हे केलं, माझा मुलगा का नाही. आता मी पण एक बाप समोर जाऊन होईल तर माझी पण अपेक्षा राहील, माझा मुलगा बी काहीतरी मोठा व्हावा, करावा. साहजिकच आहे ना, म्हणजे त्यांचे स्वप्न राहिलेच पाहिजे, तेवढी अपेक्षा पाहिजेच त्यांचे, तेवढे आपल्यासाठी तेवढं करतात. असं कुटुंबाला तुम्ही म्हणजे काय देऊ शकाल? समोर जाऊन त्यांच्यासाठीच करणार, मी सांगत काय, सगळं काही. तुमच्या आयुष्यामध्ये आईचा रोल काय आहे? खूप आहे, खूप आहे. आई आहे तर सगळं आहे यार. मी तर म्हणतो काहीच नाही पाहिजे जिंदगीत, आई बाबा. हा, काही नसलं तरी चालते, पण आई बाबा असले पाहिजे. आई बाबा नसेल ना तुमच्याकडे किती संपत्ती काही असेल, अरे बाबा आई बाबा नाही राहिले तर रिश्तेदार बी विचारत नाही, कोणी कारा कुत्रा नाही विचारत. आई बाबा आहे तर सगळं शान आहे आपली. त्यांच्या एवढं प्रेम आपल्यावर कोणी करू नाही शकत, त्यांची एवढी काळजी म्हणा, त्यांच्या एवढं रागावणं म्हणा, पॉसिबलच नाही, कोणीच नाही करत. ते आहे तर सगळं आहे. हे काम, तुमचं काम आणि जे जबाबदाऱ्या राहतात त्या कशा हाताळत असता? हाताळत म्हणजे मी पहिली गोष्ट सांगता, एवढा कामचोर आहे, बट घरचे आता ऐकून घेत्या, करताय ना थोडा, तर मी म्हणजे वावरात वगैरे काम वगैरे तेवढं नाही करत मी, खरं सांगता रियालिटी. बट जिथं गरज आहे तिथं करतो आपलं. ते समजून घेतात, आता माझं काम असते ते व्हिडिओ ह्या त्या गोष्टी, तर ते पण मला म्हणतात जा नाही तुझं काम पहिले कर, आम्ही हे करून घेतो. म्हणजे बाबा वगैरे नाही का, करून टाकू आम्ही, तू आपलं काम कर पहिले, असं आहे. म्हणजे चांगले आहे, बहुत सपोर्ट करते. सोशल मीडियावर म्हणजे तुमचे जे जीवन आहे, कौटुंबिक आयुष्य आहे, ते शेअर करत असता का? मग कौटुंबिक आयुष्य नाही, मी व्लॉग बनवत होते तेव्हा पूर्ण दाखवत होतं रियालिटी, जे पण होतं आपलं झोपडी आहे झोपडी, आई बाबा जसे आहे आपली जीवनशैली जसे. म्हणजे फेक शीट मी कधी केलीच नाही, मी खरंच सांगताय की नाही फ्लेक्स करणं, चांगलं राहणं, असं रिअल आहे ते रिअल दाखवायचं ना, लोकांना आवडत पण होतं. मग त्याच्यानंतर आता ब्लॉग गेले तर आता रिअल लाईफ का, आपला कंटेंट राहते तर ते तर तुम्ही बघू शकता, ते इमॅजिनेशन राहते, काल्पनिक राहते, सगळं कॉमेडी कंटेंट म्हटलं तर त्याच्यामध्ये काही सोशल मीडिया फॅमिली वगैरे कधी शेअर नाही केली मी. सुरुवातीचं तुमचं जीवन आणि आत्ताचं काय फरक वाटते, याबद्दल सांगा थोडं. काय फरक म्हणजे आधी कोणी तेवढा भाव नव्हता देत, रिस्पेक्ट नव्हता करत. आता विचारतात, बहुत जण विचारतात, म्हणजे बहुत जण विचारतात. थोडंसं वाटते, म्हणजे जेव्हा विचारतात थोडं स्वतःला काहीतरी केल्यासारखं वाटते, ते एक खुशी होते आतून. ते थोडा चेंज दिसते, रिस्पेक्ट भेटते थोडी. प्रतीक भाऊ ठीक आहे. तुमच्या मित्रांबद्दल सांगा. माझे मित्र एकदम बढिया आहेत, दिलदार आहेत, रुसतेत, पुन्हा येतेत, शिव्या देतेत, बट चांगले आहेत. म्हणजे असे आपण कचरा नाही ठेवला, मी खरी गोष्ट सांगते. गर्दी नाही पाहिजे आपल्याला हक्काचे पाहिजे. आणि माझे जेवढे पण मित्र आहे, मी खरं सांगताय, मोजके आहेत, बट पुरे 24 कॅरेट गोल्ड आहेत, हिरे आहेत, हिरे.
मग समोर जाऊन म्हणजे चित्रपटामध्ये वगैरे काम करण्याची इच्छा आहे का? हो, इच्छा तर आहे करायचं. कुणाला नाही आवडेल यार, पिक्चर मध्ये काम करा कुणाला नाही आवडेल. म्हणजे लोकांचं प्रेम भेटेल आणि थोडं म्हणजे रिस्पेक्ट पुन्हा वाढेल आपली. आहे, वाटतेच ना करावं. पण बघू आता ते सगळं पुढचं आपले प्रयत्न चालू आहेत. बट आता बघू, आपल्या नशिबात असेल तर होईल. आपण ज्या भागामध्ये राहतो त्याला म्हणजे झाडीपट्टी असं म्हणजे समजल्या जाते. तर आपल्या झाडीपट्टीसाठी काय मोठं करायचं आहे? झाडीपट्टीसाठी आपला जो कल्चर आहे म्हणजे बघा, झाडीपट्टीसाठी आपली झाडीपट्टी मी केव्हा रिप्रेझेंट करू शकेल? उदाहरणार्थ मला बघणारे जर 10 जण असतील तर मी 10 लोकांना झाडीपट्टीबद्दल सांगून माझी झाडीपट्टीबद्दल त्यांना अभिमान किंवा काही वाटणार नाही. हां, आता बघा मी सांगते म्हणजे व्हॅल्यू कशी वाढते कोणत्या गोष्टीची. अल्लू अर्जुन आहे उदाहरणार्थ, आता एखाद्याचं दुकान आहे, अल्लू अर्जुन आहे, येऊन तिथे समोसाचं दुकान आहे. त्या समोसाची त्याच्या दुकानाची व्हॅल्यू केव्हा वाढेल? तो अल्लू अर्जुन आला, तिथे येऊन समोसे खाला. तो समोसा कसा आहे काय माहित नाही, पण त्याची व्हॅल्यू ऑटोमॅटिक दुकानाची वाढणी आहे. काऊन? अल्लू अर्जुन आला वे आणि इच्छा समोसे खाले वे, सही आहे असं आहे. तर मला वाटते मला झाडीपट्टीला जर काही म्हणजे झाडीपट्टीसाठी काही करायचं असेल तर आधी तर मला मोठं व्हावं लागेल, तेव्हाच मी झाडीपट्टीला हात धरून असं वर आणू शकतो. पण मीच जर खाली राहणार तर का नाही करू शकणार ना. त्यासाठी मला वाटते की झाडीपट्टीला आहे ना मी आता इकडच्या लोकांनी मग आम्हाला सपोर्ट करायला पाहिजे. करत आहेत असं नाही, त्यांचा सपोर्ट नसता इथपर्यंत आलो पण नसतो. बट मला वाटतं करायला पाहिजे, पुन्हा करायला पाहिजे. बाहेरचे होत आहेत, अरे आपलं पण झालं पाहिजे ना, आपली संस्कृती पण गेली पाहिजे समोर थोडी. असं वाटते. मग समोर जाऊन म्हणजे स्वतःचं प्रोडक्शन हाऊस वगैरे तयार करायचा म्हणजे विचार आहे का? नाही तेवढं तर नाही सोचलाय मी. बट मला स्टुडिओ बनवायचा आहे स्वतःचा, कारण की मला रॅपची आवड आहे. मला स्वतःचे सॉन्ग वगैरे म्हणजे माझी रियालिटी जे आहे आता जसं मी इंटरव्ह्यू मध्ये सांगत आहे, ते रॅप थ्रू आपल्याला पूर्ण सांगायचं आहे. तर माझी एक इच्छा आहे का स्वतःच्या लाईफवर एक सॉन्ग वगैरे आणि पुढे रॅपिंग वगैरे करायची आहे. बट स्टुडिओ बनवायचा आहे स्वतःचा. बघू आता समोर ते होईल नाही होईल, बट आहे इच्छा. तर जे नवीन मुलं आहेत त्यांना म्हणजे या क्षेत्रात यायचं आहे, तर कोणत्या गोष्टी म्हणजे लक्षात ठेवाव्या लागतील का ते समोर जाऊन काहीतरी मोठं करू शकतील? बघा, मोठं करू शकाल आधी तर स्वतःला ओळखा यार. तुमच्यात ते क्वालिटी असेल तर उतरू शकता. आणि सोशल मीडियाबद्दल माहिती घ्या. म्हणजे जसं बघा, सोशल मीडियाची लाईफ कशी असते, आज आहे कधी पण तुम्ही खाली पडू शकता, कधी पण कोणता ऍप बंद होते. आता का इतके झटके बसते, कधी का होईल माहित नाही. आज रात से बंद वो बंद, तर काही बी बंद होऊ शकते. तर त्यामुळे करिअर म्हणून फुल टाइम बघत असाल तुम्ही तर सुरुवातीला नका बघू. मी काय म्हणतो, कोणत्या गोष्टीबद्दल आपण पहिलेच नाही सांगू शकत काय होणार आहे. तर त्यासाठी पहिले उतरावं लागेल, स्वतःला आजमावं लागेल. तुम्हाला त्या पार्ट टाइम करत राहा टाइमपास म्हणून करा. पहिलेच जर अपेक्षा ठेवून याल की नाही मी एवढा मोठा स्टार बनणार असं करणार, तुमचं मन दुखेल फालतू नाही झालं तर नका करू. टाइमपास म्हणून करा, तुमच्यात गुण असतील तुम्ही असेच होऊन जाता. हे आहे. तर सर तुमची दिनचर्या कशी असते रोजची? दिनचर्या म्हणजे माझ्यासारखी बेकार दिनचर्या कोणाची नसेल खरंच सांगता. रात्री लेट नाईट झोपणार, त्याच्यामुळे सकाळी मग 10 कधी 9 म्हणजे लेटच उठतो. कधी सकाळी उठून असं सूर्य उगवताना बघितलं असेल असं तर मला वाटतं 3-4 वर्ष झाले नाही झालंय तसं. म्हणजे मी लाईफस्टाईल चेंज करायला पाहिजे. मला वाटतं मी चुकीच्या मार्गावर आहे. म्हणजे लाईफस्टाईल चेंज झाली, थोडं सकाळी उठून व्यायाम करणं म्हणा, एक्सरसाइज म्हणा, मेडिटेशन म्हणा करायला पाहिजे. त्याच्याने मेंटली चांगलं राहते, पुन्हा थोडी इम्प्रुव्हमेंट होते. बट मी यार सध्या नाही करू शकता काऊन माहित नाही. तर मी 10-9 वाजता वगैरे उठतो. आणि सध्या तर एवढे दिवस चालू आहे तर तो मित्र आहे तेच उठवाले येते. घरचे ना उठवले पण तेच उठवाले, वे चलणं. आता गाडी आहे तर गाडीने सध्या घुमत असतो. मी उठलं सकाळी गाडी काढली की जातो नाश्ता करायला. चिचपल्ली म्हणून आहे इकडे, तिकडे जातो नाश्ता करायला. तिकडे नाश्ता वगैरे केलं की मग फोन येतात. तिकडे काम म्हणजे माझी लाईफस्टाईल म्हणजे असं ठरून नाही की हे ते डिसाईड नसते, पण घुमणं तर होतेच. म्हणजे इकडे कामाला, तिकडे आले, गाडी काढली, चलो. दिवसभर घुमणं मला काम आहे. आणि मग मोकळ्या वेळेत वगैरे व्हिडिओ वगैरे हे करत असतो मी. तर आता आपण मजेदार प्रश्नांकडे वळूया. म्हणजे कधी सीन करताना खूप हसू आलं, एखादी आठवण? म्हणजे आलं, खूपदा आलं, पण आता मला प्रॉपरली नाही आठवत आहे. बट किस्से घडतात शूटला, कारण की जातो ना हे असे सोबत मित्र राहिले माहित आहे, काही ना काही काड्या होते. आणि कधी कधी कोणता शब्द बोलायला गेला वेगळाच होऊन गेला म्हणा. आता हसू केव्हा येते मी खरं सांगते. आता बघा माझा टेक आहे ना, मी जेव्हा लिहितो कधी कधी कंटेंट मित्रांसोबत वगैरे असतात तर त्यांची डायलॉगच नाही निघत,
10 वेळा टेक घ्या, तेव्हा भयंकर तोतडी वरून जाईन, कॅमेरा समोर तर तोतडी वरतेच मित्राची जे बी आहे, कारण की त्यांनी तेवढे येत नाही ना कॅमेऱ्याच्या समोर. तर तेव्हा वगैरे येते, प्रत्येकाच वेळी घ्या. शूट आम्ही एन्जॉय करत करत शूट करतो, असं प्रेशर घेऊन नाही करत. तर आजच्या तरुणांनी सोशल मीडियाचा कसा वापर करायला पाहिजे? वापर लोकांना म्हणजे काही संदेश देण्याला एक म्हणा, जेणेकरून समाजात चांगल्या गोष्टी जातील. आणि तुम्ही असे बना, आता लोक मला जज करतील कमेंटमध्ये वगैरे, होऊ शकते, अरे पहिले तू स्वतः बन, बट माझी रियालिटी वेगळी आहे. आणि मी सोशल मीडियावर वेगळा दाखवतो, बट रियालिटी माझी वेगळी आहे. खरं सांगता, मी पर्सनली वेगळा आहे. तर मला असं वाटते की तुम्ही स्वतः असे बना की कोणतरी तुमच्यापासून इन्स्पायर झाला पाहिजे. इतके बना की मेल्यानंतरही तुमचं नाव चालत राहिलं पाहिजे. म्हणजे 4 मुलं असं तुम्हाला पाहून म्हणतील, बे हा इथून उठला, इथपर्यंत गेला. आता मी बघतो ना, तसा रोहित झिंजुरके म्हणा, खूप सारे जण, तो मनोज दे म्हणा, टेक्निकल चॅनल चालवते. आता तर सर्वात बेस्ट म्हणजे उदाहरण द्यायचं, सौरव जोशी ब्लॉग बघत असाल तुम्ही, तो तर कुठून कुठपर्यंत गेला. म्हणजे माणूस इथून इथपर्यंत ठीक आहे, तो डायरेक्ट असाच गेला. तर त्याच्यापासून शिकण्याला आहे का, म्हणजे मेहनतीचा फळ बघा कसा भेटते. तर त्याला पाहून मला इन्स्पायर होते. तर तसं बना की जेणेकरून लोक तुम्हाला बघून विचार करतील, अरे यार हा इथून इथपर्यंत गेला, आम्ही पण जाऊ शकतो, आम्ही पण करू शकतो, हा पण अशा परिस्थितीतून निघला आहे. हे आहे. जर एखादा गरीब मुलगा तुमच्याकडे काय जर सल्ला घ्यायचा असेल तर त्याला काय मार्गदर्शन कराल? मी तर एक म्हणणार, पोरीबारीच्या चक्करमध्ये पडू नको. आणि दुसरी गोष्ट, परिस्थितीची जाणीव ठेव. मेन तर आई बाबाकडे पाय, त्यांचे कष्ट पाय, यार कोणाला काही करायची गरज नाही. म्हणजे तर यशाच्या प्रवासात सर्वात जास्त कोणत्या गोष्टी म्हणजे अपयशातून शिकायला मिळाल्या? कधी म्हणजे खचून नाही जायचं. काही पण होऊ द्या, काही पण लाईफ मध्ये तुमच्या हातात. हे बघा, उद्या काय होणार आहे, मी उद्या जिवंत राहील नाही राहील माहित नाही, ठीक आहे. उद्या मी माझा सक्सेस माझ्याजवळ राहील नाही राहील माहित नाही. तर फ्युचर तर आपण बघितलं ना, किंवा जेव्हा आपण म्हणजे जेव्हा अडचणी येतात किंवा आपण खचतो, मला एकच वाटते, चालत राहा. तुम्ही तुमच्यासोबत का वाईट होत आहे, का नाही होत आहे, कोणालाच फरक नाही पडत. फरक तुम्हालाच पडणार आहे. चांगलं तुमचंच होणार आहे, वाईट तुमचंच होणार आहे. मी आज व्हिडिओ बनवणं सोडून दिला, तर तुम्हाला सांगा, तुम्हाला तरी फरक पडेल का? नाही पडणार. किंवा माझ्या मित्र, कोणाला फरक नाही पडत. फरक तुम्हालाच पडणार आहे, तुमची लाईफ आहे. तर मला वाटते काही पण घडो, आपलं काम एकच आहे, चालत राहा, करत राहा. सक्सेस भेटणार नाही भेटणार, उपरवाले की मर्जी म्हणा, तुमचं काम करा बस. तुमच्या यशामागील एखादी गोष्ट सांगा. यशामागील गोष्ट म्हणजे बघा, मी आज यशस्वी म्हणू शकतो आता थोडा बहुत. तर काय बरं झालं याचं कारण आहे माझं, जे म्हणजे मी कोणाला असं शब्दात नाही सांगू शकत, पण माझ्यात एक आहे, जेव्हा मी जी देते ना आतून, मी काही पण करू शकतो, काही पण. मला असं वाटतं की माझ्यासाठी इम्पॉसिबल काहीच नाही. म्हणजे जेव्हा माझ्यात तो येते रुतबा की करायचा आहे तर करायचा आहे, तर तेव्हा मी नाही ऐकत. जेव्हा मी बस स्टॉपवर नाचायचं होतं, भीती वाटत होती, बट मी म्हणलं नाही, जिंदगीत रिक्स घ्यायची आहे, करायचं आहे तर करायचं आहे. ते जिद्द चढली ना माझ्यात, मी काही पण करून टाकतो, काही पण. ज्या मुलांना कुणी म्हणजे सपोर्ट नाही करत, त्या मुलांना काय सांगाल? भाई सपोर्ट तर कसं बघा, सपोर्ट नाही करत यार, कोणीच नाही करत. कारण की कसं आहे, आता बघा लोकांना काय वाटते, हे का फालतूगिरी, हे व्हिडिओ बनवून, म्हणजे व्हिडिओच्या क्षेत्रात ना कोणता पण असं. आता मी उद्याचं उदाहरण देत आहे, हे का व्हिडिओ बनवते, हे साडी लावते. यार आता मी बघते ना, कोणाकोणाला व्हिडिओ ते म्हणते ना, नाही यार माझा पप्पा शिवा देते, माझी मम्मी. अबे भाई, तू जेव्हा 4 पोरी नेऊन घुमवते, तिकडे जाऊन लोफर धंदे करते, तेव्हा तुला लाज नाहीये, तुझे मम्मी पप्पा काहीच नाही म्हणत. आणि हा व्हिडिओ मध्ये जेव्हा येते तर तुझी बहुत इज्जत खराब होते, नाही का? तर असं आहे, म्हणजे लोक चांगल्या कामाला वाईट म्हणतात आणि वाईट काम करतात तेव्हा चांगलं म्हणतात. आता का म्हणणार आहे? तर ते आहे सपोर्ट. म्हणजे म्हणताना सपोर्ट कोणीच नाही करा, स्वतःला स्वतः तुम्ही सपोर्ट करा. तुमच्याजवळ मार्ग नसेल तर करावाच लागेल ना यार. दुसऱ्याच्या सपोर्टवर जो डिपेंड आहे तो जिंदगीत काहीच नाही करू शकत. 10 जण नाही चालणार असतील सोबत, एकटे चाला. हळूहळू हळूहळू येतील. पण त्यांना बी येऊ नको द्या, कारण की पहिले नाही आले ना तर आता काही गरज नाही. जे तुमच्या स्ट्रगल टाइम मध्ये सोबत होते, त्यांना घेऊन चाला, त्यांना कधी विसरा नको. बाकी ज्यांनी वेळेनुसार बदलतात त्यांना तर मी म्हणतो जिंदगी ठेवा नको यार, ते साप आहेत बहुत मोठे. तर सर आतापर्यंत सोशल मीडियामधून म्हणजे काय काय कमवलं? माझी अचिव्हमेंट म्हणजे मोठं तर माझं घर. मला वाटलं नव्हतं, पण माझ्या लायकीच्या तर बहुत जास्त केलं मी.
घर, आता मोबाईल आणि गाडी आणि बाकी हो ठीक आहे, हेच आहे 3 अचिव्हमेंट म्हणू शकता. हो आतापर्यंतची म्हणजे अशी गोष्ट की ते तुम्हाला कोणी शिकवले नाही पण ते तुम्हाला या प्रवासामध्ये शिकायला मिळाली. हा, प्रवासामध्ये बघा, जसं इंस्टाग्रामवर मी फेमस, पैसा नाही कमवला, इथून कमवली मी माणसं. आणि इथून दुनियादारी जे शिकली मी, मला वाटतं कोणता पुस्तक पण नाही शिकवू शकणार. हा, म्हणजे लोक कसे वागतात, फॉलो अनफॉलो, काम झालं की कसं, म्हणजे कसे यूज करून घेतात, म्हणजे त्यांची बोलण्याची टेक्निक गोड गोड, सुरुवातीला कसे, नंतर कसे बदलतात, म्हणजे बहुत साऱ्या गोष्टी पाहिल्या मी. माझे तर एवढे भयंकर साप भेटले माझ्या जिंदगीत. हा, म्हणजे आमचा यूज केले, नंतर मग मोठे झाले थोडे, नंतर आम्हाला विसरून गेले. विसरूनच जा बरं, त्यांची गरज बी नाही आपल्याला, आणि आपण कोणाच्या भरोशावर बी नाही, आम्हाला कोणाशी फरक नाही पडत. बट इथून दुनियादारी शिकली मी, बहुत सारे, म्हणजे बहुत मित्रापासून म्हणा, सगळ्याचे चेहरे पाहिले आहे मी. तर इथून काय पैसा हे ते नाही, दुनियादारी बहुत शिकली. या प्रवासामध्ये म्हणजे समोर जात असताना यशापर्यंत अशी कधी वेळ आली होती का तेव्हा म्हणजे हार मानायची जेव्हा वेळ आली होती? हा, जेव्हा माझा युट्यूबचा ऍडसेन्स काहीतरी डिसेबल झाला आणि म्हणजे पेमेंट वगैरे मग मला येणं बंद झालं. तुटलो मी, बहुत रडलो. बट माझा आतून असा होता का नाही, कारण द्यायचे नाही, करायचं आहे तर करायचं आहे. रडलो 2 मिनिटं आणि मला जाऊ दे ना, गेला तर गेला, आता करायचं काय तो विचार कर. मला मार्ग दिसला इंस्टाग्राम, तिथं होते माझे फॉलोअर्स, पण मी लक्ष नव्हतं देत, कारण की अर्निंग नव्हती ना तिथं, मला माहितच नव्हतं तेवढे, त्याच्याबद्दल नॉलेज नव्हतं. तर मग तिथं चालू केलं आणि मला वाटतं की माझा युट्यूब शूटला चांगला झाला. आता असं वाटतंय, म्हणजे पहिले वाटत होतं की युट्यूब गेला यार कसं करू, आता असं वाटतं की युट्यूब गेला चांगला झाला, तेव्हाच मी इंस्टाग्रामवर आलो आणि एवढ्या सगळ्या गोष्टी मी करू शकलो. हा, तर शेवटचे आपण आता 10 प्रश्न विचारूया. चालेल. तुमच्या डोळ्यात पाणी आलेला क्षण म्हणजे कोणता? ते म्हणजे जेव्हा काही घडते माझ्यासोबत वाईट म्हणा, कारण की आता मी एक माणूसच आहे यार, तर घडते वाईट तेव्हा वगैरे होते, आणि असं खुशी वगैरे कधी झाली अचानकच, म्हणजे इतकं कसं केलं मी, हे सगळ्या गोष्टी ते आठवून कधी कधी बहुतदा, म्हणजे मी कुठं होतो आणि आता कुठं आलो थोडा, म्हणजे इतक्यावर, तर ते आठवून थोडा म्हणजे खुशीचे असं म्हणा येतात. जीवनातली अशी एक गोष्ट की अजूनपर्यंत ते पूर्ण व्हायची आहे आतापर्यंतच्या प्रवासात? पूर्ण व्हायची आहे म्हणजे मला कार घ्यायची आहे, खरंच सांगताय, माझा बहुत ड्रीम आहे. आता ते कोणती कार का ते मी नाही सांगू शकत, बट एकदा स्वतःच्या पैशाने स्वतः घरासमोर कार उभी करायची आहे. ते जर केलं ना, खरंच सांगतो मला, आज पण आता गाडी मोबाईल हे ते झालं ना, भले त्याचं समाधान आहे, पण असं हे नाही वाटलं की हार मी केलं काहीतरी, असं ते खुशी नाही झाली. तर ते एक आहे कारचं ड्रीम आहे, बट बघू आता होईल. आजपर्यंत म्हणजे स्वतःवरचा विश्वास तेव्हा कसा वाटला, म्हणजे स्वतःवर अभिमान केव्हा वाटला? जेव्हा म्हणजे कोणी ओळखत नव्हते, ओळखायला लागले, रिस्पेक्ट मिळायला लागली, आणि थोडा म्हणजे स्वतः कमवायला लागलो मी. एक वेळ होती खिशात 1 रुपया राहत नव्हता, नंतर मग आपल्यासाठी म्हणजे पैसे काही असं म्हणजे पता नव्हतं, कुठे निघला बाहेर असे उडून जात पैसे. तर तेव्हा म्हणजे वाटायला लागला काय आपण काहीतरी करत आहोत, आपली लाईफस्टाईल चेंज होत आहे थोडी थोडी. हा, तर तेव्हा स्वतःवर अभिमान वाटायला लागला, म्हणजे जशी जशी जर्नी घेत समोर समोर जात गेलो तसं वाटायला लागला ठीक आहे. आता मुवमेंट नाही घडले माझ्या लाईफमध्ये, जसं म्हणा कुठं मीटअप म्हणा किंवा बहुत साऱ्या मोठ्या गोष्टी नाही घडल्या, बट मला माहित आहे बहुत साऱ्या मोठ्या गोष्टी घडतील. कुणाला लेट भेटते, कुणाला लवकर भेटते, आपल्याला काहीतरी मोठं देणार आहे देव, त्याच्यामुळे वेळ लागत आहे. जर कुठे इकडे तिकडे म्हणजे फिरायला वगैरे गेलात तर तेव्हा म्हणजे जे फॅन्स मिळत असतात कोणत्या नावाने हाक मारत असतात? प्रतीक भाऊ खर्रा ते माहित नाही काहून. आता खर्राचे व्हिडिओ बनवतो तर सर्वांना वाटते की हा खर्रा खाते किंवा असं करत असणार, बट ते एक व्हिडिओ मध्ये असते, त्या व्हिडिओसाठी आम्ही सगळं करत असतो आणि लोकांना तो कंटेंट आवडते म्हणून आम्ही बनवत असतो. तर मला खर्रानेच जास्त बोलवतात, भाऊ खर्रा देणं का 2 खांडी. ते आता माझी कॉमेडी मलाच ते करतात, आता नाही का नकल करून म्हणजे गेम घेतात असं. तर शेवटचा प्रश्न म्हणजे शेवटी तुम्ही प्रतीक वाळे म्हणजे काय सांगाल याबद्दल सांगा. तुमच्या जीवनातील कधी तुमचे जे हार मारणारे क्षण, जेव्हा तुम्ही खचून जात होतात, आता जेव्हा अभिमान वाटला, हे म्हणजे संपूर्ण. मी याच्याबद्दल एक सांगू इच्छितो, लोकांना गैरसमज आहे माझ्याबद्दल. मी जे रील बनवतो हे ते, हा काय यार छपरी आहे, हा येडे चाले करते यार, हा असा आहे. बट रियालिटीमध्ये मी इतका वेगळा आहे, तुम्ही विचार पण नाही कराल. खरं सांगता वेगळा जसं लोकांना दिसते का हा रिवडा आहे ते, तसं नाही यार. मी बहुत इमोशनल बनता, मी साधा सिंपल खेडेगावातला यार शेतकऱ्याचा पोरगा का त्याच्यात हे राहणार आहे. छपरीपणा करायला आपल्याला वेळ असता तर मी हे रील वगैरे बनवत राहिलोच नसतं नाही का.
तर पण लोकांना हा गैरसमज आहे की हा असा असणार तसा असणार, जज करतात खूप सारे. बट पर्सनली भेटा, आपला स्वभाव बघून घ्या. मी स्वतःची तारीफ म्हणून नाही, बट तुम्हाला डिफरन्स दिसूनच येईल. तर मला वाटतं ह्या लोकांच्या मनातला गैरसमज दूर व्हायला पाहिजे. हा, रील वरून जज नका करू. तो कंटेंट आहे तुम्हाला हसासाठी, तुमच्यासाठीच करतो मी. बाकी साधे पण बनवू शकतो, चांगला पण, बट मला तसं नाही. लोकांना हसवायचं आहे. भले मी का करतो का नाही मला नाही माहीत, बट मला लोकांना हसवणे हा माझा मेन उद्देश असते, म्हणून मी तसा करत असतो. बाकी रिअल लाईफ मध्ये आपण तसं नाही आहे. हा लोकांचा गैरसमज दूर व्हावा हीच अपेक्षा आहे आपली लोकांकडून. तर धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. तर मित्रांनो, आपण जे आपल्या झाडीपट्टी भागातील प्रतीकजी वाळई सर होते यांची मुलाखत जाणून घेतली. एका गरीब परिस्थितीतून आज इथपर्यंत ते पोहोचले. संघर्षमय त्यांचा संपूर्ण प्रवास जाणून घेतला. आणि तुम्हाला जर सोशल मीडियामध्ये काम करायचं असेल याबद्दल पण त्यांनी खूप मार्गदर्शन केलं. स्वतःचं वैयक्तिक जीवन आणि काय काय बदलू शकते सोशल मीडियामुळे, आणि या सोशल मीडियामुळे येणे या क्षेत्रामध्ये योग्य राहील की अयोग्य, हे संपूर्ण यांनी प्रॉपर माहिती सांगितलेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, झाडीपट्टी मेनगिरी या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मेनगिरी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.